The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नං दुःखमनवेति चक्रं वा मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नං सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी विदर्भ स्तरीय भव्य धम्म परिषद सम्यक बुद्ध विहार व म्युनिसिपल नूतन शाळेचे भव्य प्रांगण प्रबुद्ध नगर हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या द्वारा आयोजित करण्यात आलेली आहे। या धम्म परिषदेला प्रामुख्याने 30 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026 पर्यंत मार्गदर्शन करणारे आदरणीय संस्थेचे सन्माननीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, त्याचबरोबर उद्या आणि परवा पूजनीय भदंत ज्ञान ज्योतिजी महासवीर, त्याचबरोबर पूजनीय भिक्खुनी विजय मैत्रिया यांचं आपणास मार्गदर्शन लाभणार आहे। तेव्हा या कार्यक्रमाचे सर्व आयोजक हिंगणघाट तालुका शाखेचे अध्यक्ष सरचिटणीस व सर्व पदाधिकारी, नगर शाखेचे अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी, ग्रामीण शाखा 75 शाखेचे अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र
आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. 30 तारखेपासून डिसेंबरच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि भव्य दिव्य असा हा ज्ञान प्रदान करण्याचा सोहळा सर्व आयोजकांकडून आयोजित केलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये मला वाटतं सुरुवातीपासून श्रामणेर प्रशिक्षण शिबिर, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि भीमा कोरेगाव शौर्य दिन असा वैविध्यपूर्ण कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे. तेव्हा सर्वप्रथम मी आपणास सूचना करेल, ज्या आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी आपापल्या परीने योगदान दिलंय त्या सर्वांचं आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. आज डॉक्टर आनंद कौशल्यान भंतेजींची जयंती पण आहे आणि नेमकी आमच्याकडे ही तारीख आज मिळाली. तारखा कंटिन्युअसली सुरूच आहेत, धम्म दौरे सुरू आहेत, विदर्भ दौरा सुरू आहे. ऍक्च्युली परवाला 3 तारखेपासून 2 तारखेपासून आमचा दौरा सुरू झालेला आहे. नांदेड, त्यानंतर परभणी, त्यानंतर अमरावती, त्यानंतर ते अंजनगाव सुरजी, त्याच्यातले 4-5 खेडे, काल आर्वी, वर्धा आणि आज हिंगणघाट, नंतर वाशिम आणि सुरूच राहते. तर हे सगळं करता करता आपल्यापर्यंत आलो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात. आपणाला सर्वांना पाहून मनाला अतिव आनंद होतो आहे आणि तुमच्याकडे पाहून अशी एक प्रेरणा मनात जागते आहे, असा विचार येतो आहे की त्या महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प आहे भारत बुद्धमय करण्याचा, तो तुमच्या माध्यमातून पूर्ण झाल्याशिवाय एक दिवस राहणार नाही. बघा, आता मगाशी भारशंकर यांच्याकडे भोजन घेताना जस्ट मी आढावा घेत होतो, कार्यक्रम कसा केला, काय केला. तर ते म्हणाले, भंतेजी कोणाकडूनही राजकारण्यांकडून पैसे घेतले नाही, समाजाच्या दानातूनच हा सोहळा होतोय. जवळपास 80 गावांमध्ये आम्ही फिरलो असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला अभिमान वाटला. बघा की सर्वसामान्य लोक सुद्धा आपल्या मातृसंस्थेच्या माध्यमातून अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्या हिंगणघाट तालुक्याच्या 80 गावांमध्ये जाऊन पोहोचू शकतात, तिथे समता सैनिक दलाच्या शाखा ओपन करू शकतात. जर असंच हिंगणघाटचा आदर्श आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांनी घेतला तर लवकरात लवकर भारत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, परंतु याच्यासाठी वेळ द्यावा लागते, फुकट काय होत नाही, ह्याचा विचार करावा लागते. आम्ही नेहमी सांगतो भारत बुद्धमय तर झाला पाहिजे म्हणते. बाबासाहेबांचे 4 मुलं गेले म्हणते, रमाई लवकरच गेल्या म्हणते. बाबासाहेबांना लय आजार होते, संविधान लिहिलं, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला म्हणते, काय काय केलं. बाबासाहेबांसारखं कोणीच नाही म्हणते, भगवान बुद्धासारखं कोणीच नाही म्हणते आणि हे घरातच बसते, हे कधीच बाहेर पडत नाही. तुम्ही नाही तसे बापा, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. परंतु असे लोक आहेत बघा, म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. परंतु बाबासाहेब म्हणाले की जर खाण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी खाणे एक दिवस बटन दबलं की मरणे, बाल्या बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्याची लेकर आपापल्या खोलीत आणि समाज गेलाय चुलीत, अशा मानसिकतेचे लोक जर असतील तर बाबासाहेबांचं काम होईल का? होईल का? यासाठी आपला परिवार प्रपंच सांभाळून आपल्याला धम्म कार्यामध्ये सहभागी व्हावं लागेल, सामाजिक परिवर्तनाच्या या लढ्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. स्वतःसह जगता जगता बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून आपल्याला सुद्धा आपलं कर्तृत्व दाखवावं लागेल आणि तेही स्वतः धम्माचं आचरण करून तरच भारत बुद्धमय होईल. बघा, आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक माणसाने स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी पण जगलं पाहिजे, असा आमचा नेहमीच उपदेश असतो. तुम्ही ऐकतच असाल, द ग्रेट हॅपीनेस वरती आमचे प्रवचन असतात. आमचे संजयजी वानखेडे आता भोजन करताना मला म्हणाले, भंतेजी तुम्हाला 2 दिवस मागितले होते पण तुम्ही काय दिले नाही, एका दिवशी आले तर 2-3 तास बोला. मी म्हटलं बा डॉक्टर म्हणे मला आराम करा,
गाडी चालवून, कार्यक्रमात बसून, कुठे बसूनच सकाळपासून ध्यानाला बसून हे कंबरड खराब होते, जरा त्रास देते कधी कधी. तर 2-3 तास जर बसलो तर जास्त त्रास होईल शरीराला, आणि हे जर लवकर गेलं तर त्याचं दुःख आम्हाला होणार नाही, पण काम करणारे माणसं जर गेले तर समाजाचं मात्र नुकसान होते बघा. आणि त्यामुळे मी म्हणालो की एकाच ठिकाणी जास्त वेळ न थांबता सगळीकडे फिरलो पाहिजे. म्हणून बघा आज 2 दिवसांमध्ये म्हणजे 3, 4 आणि 5 3 दिवसांमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये फिरलो बघा. आम्ही एकाच ठिकाणी थांबलो असतो तर या 5 जिल्ह्यांमध्ये जाऊ शकलो असतो काय. आणि म्हणून हे सगळं करत असताना आज आनंद कौशल्यान भंतेजींची जयंती आहे. हा एक मोठा अवसर आहे बघा. भंतेजींचं मोठं काम आहे. तुम्हाला ठाऊक असेल तर दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ जो बाबासाहेबांनी लिहिला तो इंग्रजी भाषेमध्ये लिहिला. बाबासाहेबांची जी ग्रंथ संपदा आहे ती प्रामुख्याने इंग्रजी भाषेमध्ये आहे. कारण बाबासाहेब मोठे विद्वान होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकून आलेले होते. कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये शिकून आलेले होते. उस्मानिया विद्यापीठाने सुद्धा त्यांना डॉक्टरेट दिलेली होती. MA, PhD, DSc, LLD, डीलिट, बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेणारे बाबासाहेब होते. आणि म्हणून बाबासाहेबांची ग्रंथ संपदा तुम्ही जर चालली तर बहुतेक ग्रंथ हे इंग्रजी भाषेमध्ये आहेत. आणि त्यामुळे सरते शेवटी बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला जाण्याच्या अगोदर तो कोणता लिहिला, दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ लिहिला. आणि तोही इंग्लिश भाषेमध्ये लिहिला होता. तर आपल्या लोकांना त्या काळामध्ये शिक्षण नसल्या कारणाने इंग्लिश काय समजत नव्हती. आता तर बापा लय शिकले लोक, आणि काही तर जास्तच शिकले. आणि जेवढे जास्त शिकले तुम्हाला सोडून तेवढे हुकले, इकडं येतच नाही. यांनी आता मला एक अनुभव सांगितला. एका ठिकाणी गेलो म्हणे, एका शिक्षकाने सांगितलं म्हणे बाबासाहेब गेले, भारतीय बौद्ध महासभा गेली, मला काही देणं घेणं नाही. हे फार वाईट आहे. तुमच्या माहितीसाठी सांग, जर आपला माणूस असा म्हणत असेल तोही शिकलेला तर तो काय कामाचा. म्हणून बाबासाहेब म्हणाले आग्र्याच्या भाषणामध्ये, मुझे पढे लिखे लोगों ने, म्हणजे जे काम करतायत त्यांच्याबद्दल अभिमान आहे. पण जे खरोखरच शिकले सवरलेले लोक आहेत आणि ते घरातच बसत असतील, स्कॉलरशिप घे, शिष्यवृत्ती घे, स्कीम घे, कोणती आवास योजना घे, सगळं घेन येऊ द्या येऊ द्या येऊ द्यात म्हणते फक्त. आणि जयंती आली कोणी वर्गणी मागायला गेलं, पगारच झाला नाही. आता पगार झाला नाही, होतच नसेल का पगार. अरे मालामाल केले की नाही बाबासाहेबांनी. भिकारी बने मालामाल, ये है मेरे भीम का कमाल. बनले की नाही भिकारी मालामाल. मालामाल बनले. आम्ही पाहतो लोकांचे घर प्रचंड मोठमोठे बंगले लोकांचे आहेत. आणि त्यामुळे हे सांगतोय यासाठी की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जो इंग्लिश मध्ये लिहिला त्याचं प्रथमच हिंदीमध्ये भाषांतर ट्रान्सलेशन कोणी केलंय, भदंत डॉक्टर आनंद कौशल्यान भंतेजींनी केलं बघा. आणि त्यांच्यामुळे मग भारतातल्या विविध प्रांतातील लोकांना महाराष्ट्रासह दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ जो महामानवाने लिहिला तो समजण्यास सुरुवात झाली. आणि नंतर मग PS सोसायटीने पण मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलं. आणि आज घराघरात तो जो ग्रंथ दिसतोय तर त्याचं हिंदी भाषांतर जे आहे आनंद कौशल्यान भंतेजींनी केलेलं आहे. म्हणून भंतेजींच्या प्रती खूप खूप आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण भंतेजी खरं तर भिक्खू संघातला हिरा होते. कारण श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्या काळामध्ये जगातल्या बऱ्याच देशांमध्ये ते गेले. इंग्लंडला गेले, अमेरिकेला गेले, जपानला गेले, चायनाला गेले, तिबेटला गेले, बऱ्याच देशांमध्ये गेले. बौद्ध संस्कृतीचा त्यांनी अभ्यास केला. आणि बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करून आज प्रोफेसर म्हणून ते श्रीलंकेमध्ये होते. आणि भारतात आल्यानंतर त्यांचे व्याख्यान मोठमोठ्या ठिकाणी व्हायचे बघा. त्यांचं साहित्य जर तुम्ही पाहिलं वाचलं तर तुम्ही थक्क व्हाल. अनेक प्रकारच्या विषयांवरती ते हिंदी भाषेचे प्रमुख होते. पाली भाषा, हिंदी भाषा, चायना, मराठी, उर्दू, इंग्लिश अशा वेगवेगळ्या भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. नागपुरामध्ये दीक्षाभूमीला भंतेजी राहत होते बघा. तेव्हा बाबासाहेब जेव्हा 6 डिसेंबरला गेले तेव्हा बाबासाहेबांची बॉडी दिल्लीवरून नागपूर मार्गे मुंबईला आली होती बघा.
नागपूरला दीक्षाभूमीला विमान थांबलं होतं आणि बाबासाहेबांच्या त्या विमानाबरोबर आनंद कौशल्यान भंतेजी सुद्धा मग मुंबईला आले होते. तर ते आनंद कौशल्यान भंतेजी बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला असताना देखील जो लाखो लोकांचा जनसमूह तिथे जमला होता मुंबईमध्ये दादरच्या चौपाटीला, त्या काळात आचार्य आत्रे यांचं मराठा दैनिक काहीतरी वर्तमानपत्र होतं, त्याच्यामध्ये बातमी आजही दिसते तुम्हाला, 10 ते 12 लाख लोक बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराला होते. किती? त्या काळात व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, इन्स्टा नव्हतं, मोबाईल नव्हता, परंतु आपला जो समाज आहे बाबासाहेबांवर भरभरून प्रेम करणारा, तो जरी अशिक्षित होता त्या काळामध्ये, पण बाबासाहेबांच्या हकेला ओ देणारा होता, बाबासाहेबांचा सन्मान करणारा होता, बाबासाहेबांवर निष्ठा ठेवणारा होता. आणि म्हणून 10 ते 12 लाख लोक मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि जणू काय स्वतःच्या रक्ताच्या नातातला आपला बाप गेलेला आहे अशा प्रकारे आपले लोक धाय मोकलून रडत होते. आणि एवढ्या लोकांना अंतिम संस्काराच्या वेळेला प्रश्न विचारण्यात आला, ज्यांना कुणाला नागपूरला धम्मदीक्षेसाठी जाता आलं नाही 14 ऑक्टोबर 1956 ला, जे कोणी गेले नव्हते त्यांना जर इथे कुणाला धम्मदीक्षा घ्यायची असेल बुद्ध धम्माची तर त्यांनी हात वर करावा. आणि हजारो नाही तर लाखो लोकांनी हात वर केले. आणि मग गुरु भदंत आनंद कौशल्यान भंतेजी यांनी त्यांना त्रिसरणासह पंचशील दिलं जनसमुदायाला. आणि पुन्हा एकदा धम्मदीक्षेचा बाबासाहेबांच्या पश्चात कार्यक्रम झाला. भंतेजींनी हे एक महान कार्य सुद्धा केलेलं आहे. तुम्ही त्यांची पुस्तकं वाचाल तर बाबासाहेब गेल्यानंतर लगेचच यदि बाबा न होते, छोटस पुस्तक आहे बघा, आम्ही जेव्हा दीक्षित झालो तेव्हा मुंबईमधून चैत्यभूमीवरून ते खरेदी केलं होतं बघा. यदि बाबा न होते, तुम्हाला कधी आढळलं कुठे पुस्तक तर ते नक्की वाचून पाहावा. यदि बाबा न होते हे भदंत आनंद कौशल्यान यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये विवेचन केलाय, विश्लेषण केलाय की जर कधी आपल्या वाट्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेच नसते तर आपलं काय झालं असतं, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. अहो, माणसांसारखी माणसं होतो आपण, आपले पूर्वज. आज काही वाटत नाही, कारण ज्यांना भोगायला लागत नाही त्यांना त्याची झळ मिळत नाही. आणि ज्यांनी भोगलाय तर त्यांना बघा, तुमचे आई वडील असतील किंवा आजी पंजोबा असतील, त्यांनी कधी तुम्हाला सांगितलं असेल तर कमरेला झाडू होता, गळ्यामध्ये मडकं होतं, सार्वजनिक जमिनीवर चालण्याची मुभा नव्हती, सूर्य उगवल्यानंतर दुपारी डोक्यावरती असल्यानंतरच घराच्या बाहेर पडावं लागायचं, कारण सावलीचाही विटाळ होता बघा, विंटाळ होता आपल्या लोकांचा. आणि त्यामुळे हे जे काही वातावरण होतं त्या महामानवामुळे बदललं. आणि आज सोन्याचे दिवस आपल्या वाट्याला आले बघा. प्रत्येकाच्या ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. कष्ट बाबासाहेबांचेच आहेत, मेहनत बाबासाहेबांचीच आहे, हा घाम जो काही आहे तो बाबासाहेबांच्या कष्टाचा आहे. आणि त्यामुळे त्या महामानवाच्या अनंत उपकारांना आपण जागलो पाहिजे. सदैव आपण सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत राहिलो पाहिजे, धम्म कार्यामध्ये आपण सहभागी होत राहिलो पाहिजे. आणि केवळ आपणच नाही तर आपल्या मुला बाळांना सुद्धा सोबतीला आणलं पाहिजे. नाहीतर आज मुलांना आपल्या जर धम्माची माहिती दिली नाही, आज बाबासाहेबांची माहिती आपल्या समाजातल्या मुलांना दिली नाही तर येणारं समाजाचं भविष्य पाण्यात राहील बघा. आणि म्हणून आपल्या मुलांना श्रामणेर शिबिरांना पाठवा, ध्यानाच्या शिबिराला पाठवा, विहारात घेऊन येत जा, तर समाज परिवर्तन होऊ शकते, अन्यथा समाज परिवर्तन होणार नाही. आज आपण पाहतोय समाजाचं धम्माच्या तत्वांबाबतीमध्ये एकमत नाही आहे. आता मी तुम्हाला पंचशील देत होतो का नाही, तर मी नमो तसं वेगळंच म्हणत होतो, हे इकडचे नमो तसं वेगळेच म्हणत होते, आणि इकडचे नमो तसं वेगळेच म्हणत होते. ते पाठीमागचे तर म्हणत होते की नाही ते माहित नाही. म्हणजे बुद्ध वंदनेच्या बाबतीमध्ये हा बेसिक आहे. त्रिसरणासह पंचशील हा बुद्धिझमचं बेसिक आहे. बुद्ध धम्माची दीक्षा त्रिसरण पंचशीलाच्या द्वारेच दिली जाते. तर हे बुद्ध धम्माचं बेसिक नॉलेज आहे की नाही. आधी ना दाना म्हणायचंय की आधी न दाना म्हणायचंय, याचा फरक 69 वर्षात कळत नसेल आपण कुठे आहोत याच
सिंहावलोकन करणं, आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे. बघा, तुम्ही श्रीलंका, थायलंडची वंदना कधी ऐकली का? ऐकली की नाही? बाबा युट्यूब जिंदाबाद, काय रील्सच पाहता का काय फक्त? मोबाईल लय लोक वेडे झाले. तुम्ही नाही, तुम्ही तर ऐकत असाल. आता चांगले चांगले प्रवचन येतात युट्यूब वरती बऱ्याच भिक्षूंचे, परंतु बघा वंदनेच्या बाबतीत एक वाक्यता, एक वाच्यता नाहीये. आहे तुमच्या हिंगणघाटची वंदना वेगळीच असेल चाल, नागपूरकडे गेले की वेगळीच चाल आहे, पुन्हा इकडे यवतमाळ गेले गेले की वेगळीच चाल, अकोल्याकडे वेगळीच चाल आहे, सगळ्या मराठवाड्याची वेगळीच चाल, विदर्भाची वेगळीच चाल, कोकणाची वेगळीच चाल, पश्चिम महाराष्ट्राची वेगळीच चाल, आणि कुठं कुठं तर चालच नाही. त्यांना वंदनाच माहित नाही, त्यांना विहारही माहित नाही, आणि त्यांना पंचशीलही माहित नाही. ते दारू पिऊ पिऊ 365 दिवसातून एकदाच बाहेर पडते, आणि जोर से बोलो जय भीम, ताकत से बोलो जय भीम, हिम्मत से बोलो जय भीम, इकडून आला जय भीम, तिकडून आला जय भीम, आणि हे थोड्या वेळानं गायब होते. कारण यानं लय काय काय पिलेलं असते. तुम्ही नाही बाबा, तुमच्याकडे पित नसतील, खात नसतील, पण आम्ही पाहू लागलो बघा लहानपणापासून. असं समाजामध्ये असाही वर्ग आहे की ज्यांना बाबासाहेबांच्या विचारांचा काही संबंध नाही आहे, आणि म्हणून बघा आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वंदना म्हणण्यामध्ये किंवा शिकवणीमध्ये एक वाक्यता, एक वाच्यता असायला पाहिजे, ती आपल्याला दिसून येत नाहीये. बघा, म्हणजे इथून प्रशिक्षण घेणं किती गरजेचं आहे समाजाने, ह्याच्यावरती आपला कटाक्ष असला पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. म्हणून बघा श्रामणेर शिबिर पण तुम्ही घेतलं, हे याबद्दल तुमचं अभिनंदन, कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी तर म्हणतो पहिला कार्यक्रम मी पाहतोय 30 डिसेंबर पासून किती 11 जानेवारी पर्यंत. हो का दुसऱ्या लोकांचे सप्ते होतात, काय काय होते, जागरणाचे कार्यक्रम होतात, ते तर आम्ही पाहिलेच बघा. परंतु एवढे दिवस हे म्हणजे 25-30 लाख रुपये खर्च कार्यक्रमाचा आहे. काय जोक आहे का? 25-30 लाख रुपये खर्च हा जोक आहे का? परंतु ज्यांनी ज्यांनी 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत या कार्यक्रमासाठी आपलं सहकार्य दान राशी दिलं, ते महापुण्याचे भागीदारी झालेले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण हा जागर जो आहे हा बुद्धाच्या विचारांचा जागर आहे, हा बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आहे, हा धम्माचा जागर, हा संघाचा जागर आहे. म्हणून तुम्ही दिलेलं दान हे वाया जाणार नाही आहे, परंतु यामध्ये प्रशिक्षण असावं हेही यांनी लक्षात घेतलं, आणि श्रामणेर प्रशिक्षण घेतलं यांनी, आणि त्यांना प्रशिक्षण दिलं. आमचे एम बी सरोदे सर आहे, ते मुंबईहून आले, मुंबईहून आले बघा. भारतीय बौद्ध महासभेचे आपले हे जे प्रशिक्षक आहेत, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. कारण जिथे जिथे शिबिरं होतात, श्रामणेर शिबिरं असतील किंवा असे काही कार्यक्रम असतील, तिथे हे पूर्ण वेळ काढून तिथे समाजाला, श्रामणेरांना किंवा उपासक उपासिकांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात. आज आम्ही समाजामध्ये पाहतोय, प्रशिक्षण नसल्या कारणाने काही चिवरधारी आणि काही उपासक पण लय कार्यक्रम बिघडलेला आहे. बरेच उपासक भेटतात, कोणावर पर्सनल टीका टिप्पणी करत नाही आपण, बरेच उपासक कधी कधी भेटतात आणि प्रॉब्लेम सांगतात. बंतेजी म्हणतात आम्ही शिवायला जातो, शिवणं समजते ना, शिवणं समजते ना, कपडे शिवता का नाही, शिवता का नाही, बोलत राहा, झोपू नका, जेवण करू, झोपू तर देतच नाही बापा आपल्याला, जाडा भरडा आवाज आहे. आमच्या आईने लहानपणी दोनामध्ये काय म्हणतात ही कुठली जी पडजिबीला ते दातवण लावू काय केलं काय माहित नाही, लय भांडल्यासारखाच आवाज येते, हळू बोलताच येत नाही. आता फ्रिक्वेन्सी अशी ठरलेली आहे, त्याला काय करावं. एखाद्याला बाहेर त्याला वाटत कोण महाराज आणले, भांडू लागले का काय, पण ते त्यानं ध्यान करून जर ऐकलं तर त्याला समजते बा हे गोळ्या घालू लागले महाराज, शाब्दिक गोळ्या. आणि ह्या शाब्दिक गोळ्या फार महत्वाच्या आहेत. जशा डॉक्टरकडे गेल्यावर गोळ्या घेतल्यावर त्या कडूच असतात, आणि कडू असतात म्हणून तब्येत बरी होते. तर आज आम्ही पण अभ्यास केला, अनालिसिस करतो समाजाचं, की समाजाला काय पाहिजे. भगवान आपले सुपर सायंटिस्ट होते, भगवान आपले डॉक्टर होते, आणि डॉक्टरांचा एक गुणधर्म असतो. तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता एक पेशंट बनून, तर डॉक्टर म्हणते का या झोपा, दाखवा दंड, दाखवा कंबर, आणि घेते इंजेक्शन आणि टोचते, जा आता, असं म्हणते काय? काय करते डॉक्टर? जीभ दाखवा म्हणते, डोळे दाखवा, टेथोस्कोप लावते, इकडं लाव तिकडं लाव, घड्याळाकडे पाय, नसली तरी इकडं पाय. लहान होतो तेव्हा मला वाटायचं बाई इकडं काय पाहते,
स्टेथोस्कोप कानात घातलाय, छातीला लावलाय माझ्या, हे इकडं काय पाहते डॉक्टर, आणि सगळं चेक केल्यावर पुन्हा विचारते काय होते. अरे बाबा, मग आतापर्यंत काय केलं. तर असं होते. हे सांगतो यासाठी की जसं डॉक्टरचा हा गुणधर्म आहे की पेशंटला अगोदर चेक करते, तपासते, आणि नंतर मग त्याला पाहूनच गोळ्या औषध इंजेक्शन देते का नाही. न पाहता न तपासता गोळ्या औषध इंजेक्शन देते काय. भगवंत पण असेच होते आपले. काखेतलं काढलाय, बाजारात मांडलाय, असे उपदेश कोणालाच केले नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. माहिती तुम्हाला, ज्याला अभिधम्म शिकवायचा आहे, ज्याला कर्मठान द्यायचं आहे, त्यालाच कर्मठान दिलं, त्यालाच अभिधम्म शिकवला. ज्यांना दान शिकवायचंय त्यांना दानच शिकवलं, बाकी काही नाही शिकवलं. ज्यांना शील शिकवणं आवश्यक आहे त्यांना शील शिकवलं, बाकीचं काही नाही शिकवलं. ज्यांना ध्यान शिकवणं आवश्यक आहे त्यांना ध्यान शिकवलं, बाकीचं काही नाही शिकवलं. स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप शिकवणी ही भगवान बुद्धाची शैली होती. तुम्ही जर पाहाल भगवंताच्या प्रवचनाची एक विशिष्ट शैली होती. दान कथा, शील कथा, असं स्टेप बाय स्टेप घेऊन जायचे भगवान बुद्ध. जसं आपण शाळेत जातो, सुरुवातीला क ख ग घ न शिकवतात, एबीसीडी हे शिकवतात, आणि नंतर मग काय जे असेल पुढचं शिकवतात. लहान लेकरांना पहिलीला, दुसरीला, तिसरीला एमपीएससीचं शिकवतील काय, आणि शिकवल्यावर फायदा होईल का, नाही. तसेच भगवान बुद्ध डॉक्टर होते, अगोदर तपासायचे आणि मगच समोरच्याला काय पाहिजे आहे ते द्यायचे. अंगुलीमालाला चेक केला अगोदर. दी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये लिहिले की नाही बाबासाहेबांनी, 999 खून करणारा अंगुलीमाल भगवंताची आणि त्याची भेट होते, तेव्हा त्याला फार जास्त बोलले नाही भगवान बुद्ध. थोडासाच उपदेश केला, कारण तोही ज्ञानीवंत होता. काय तो असल डाकू वगैरे होता काय, तो नव्हता. जरी त्याने 999 खून केले, परंतु त्याला प्रवृत्त कोणी केलं होतं, त्याच्या गुरुने प्रवृत्त केलं होतं. तो स्वतः प्रवृत्त झालेला नव्हता, आणि म्हणून भगवान बुद्ध त्याला थोडंसच बोललेले आहे, जास्त बोललेलं नाही आहे. भगवान त्याला म्हणाले की हे अहिंसका, तुझ्यातलं साधुत्व अजून कायम आहे, ते तू टिकवण्याचा प्रयत्न कर. तोडणं फार सोपं आहे, मारणं फार सोपं आहे, शिवीगाळ करणं फार सोपं आहे, कोणाची निंदा करणं फार सोपं आहे, कुणाला तरी जीवनातून उठवणं फार सोपं आहे, पण माणसं जोडणं हे फार कठीण आहे. आणि ते तुला जमलं तर तू खरा पुरुषार्थी आहे असं मी समजतो. एवढं थोडंसच बोलले, त्याला समजलं की काय कुछ तो विशेष बात आहे. आणि तो अंगुलीमाल डाकू जो होता त्यानं शस्त्र टाकून दिलं, आणि तो भिक्खू बनला. आणि भिक्खू बनल्यानंतर भगवंतानं त्याला कर्मठान दिलं, तो ध्यानी बनला. ध्यानी बनल्यानंतर ज्यांचे मायबाप, बहीण, भाऊ, मुलं मारले, त्या लोकांनी त्याला मारलं, रक्तबंबाळ केलं, यानं मात्र प्रत्युत्तर दिलं नाही. हा ध्यानातून पुढे 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 गेला, आणि एक दिवस तो अर्हत झाला. बघा, कोण, डाकू असलेला अंगुलीमाल अर्हत बनू शकतो, हे भगवंताने करून दाखवलं. आणि जेव्हा त्या अंगुलीमालाचं परिनिर्वाण झालं, तेव्हा भिक्खूंनी भगवंताला विचारलं, भगवान, अंगुलीमालाची गती कोणती झाली, मरणोत्तर मृत्यू पश्चातची गती. आता कोणी मानते आणि कोणी मानत नाही. आता याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, हे मुद्दाम शिकू लागलो तुम्हाला. अभ्यासाशिवाय बुद्ध धम्मात काही नाही. आणि बुद्ध धम्माचा अभ्यास 2 प्रकारचा आहे. किती किती, फक्त थिअरी नाही. हे भगवान बुद्ध कपिल वस्तू नगरीमध्ये 7 वर्षानंतर आले, आणि नंतर मग तिथे भिक्षा मागू लागले. भिक्षा मागत असताना शुद्धोधन राजाने पाहिले. शुद्धोधन राजाने पाहिल्यानंतर त्यांना दुःख झाले. त्यांनी विनंती केली की तुम्ही माझे पुत्र आहात, तुम्ही भिक्षा मागणं शोभत नाही, वगैरे वगैरे. हे झालं थिअरी. समजते का नाही, ऐकायला येते का नाही, हे झालं थिअरी. हे तुम्हाला कोणाला उठवलं, इथं माईक दिला, सुरू करते ते, बोला, नमो तस भगवतो बुद्धं शरणं गच्छामि इति पिसो भगवान वन्न गंध गुणोपेतं आव्हान सुतन कन्यमेत सुतन काय 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 सरा सब पाप सलय म्हणते, पंचांग प्रणाम करते. हे झालं थिअरी. हे महत्वाचं आहे. पण याच्यापेक्षा महत्वाचं, नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवानं धम्मं कायेन पස්සती. कुणाचं वचन आहे, भगवंताचं वचन आहे. म्हणतात धम्मपालन गाथेमध्ये म्हणता का नाही, काय म्हटलं याच्यामध्ये, न तावता धम्मधरो यावता बहुभासती
खूप जास्त बोलल्यामुळे, खूप जास्त काही मुखोद्गत पाठ असल्यामुळे कोणी धम्मधर होत नाही. ते कोणी असो, धम्मधर तेच असतात ज्यांचा काया वाचा मनावर संयम आहे, ज्यांच्यामध्ये शील आहे, ज्यांच्यात सहनशीलता आहे, ज्यांच्यात नैतिकता आहे, सदाचार आहे, जे पंचशील पालन करणारे आहेत, जे अष्टशील पालन करणारे आहेत, जे दशशील पालन करणारे आहेत, जे आर्य सत्यांचं दर्शनाचा प्रयत्न करणारे आहेत, जे आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करणारे आहेत, जे 10 पारमितांचा अभ्यास करणारे आहेत, प्रॅक्टिकली ते धम्मधर आहेत. आणि म्हणून भगवंताने प्रशिक्षणाला महत्व दिलेलं आहे. मग ते भिक्षूचं प्रशिक्षण असो की उपासकांचं प्रशिक्षण असो, प्रशिक्षण हे बुद्ध धम्मात फार महत्वाचं आहे बघा. म्हणून श्रामणेर शिबिर इथे घेतलं, परंतु समाजामध्ये प्रशिक्षण नसल्यामुळे कधी कधी आम्ही पाहतो, आता आम्ही जे म्हणालो याच्या पूर्वी, की काही लोक कंप्लेंट करतात, कोणीतरी चिवरधारी बरोबर नाही आहे, काही उपासक पण बरोबर नाही आहे, विहार जवळच आहे घराच्या पण जात नाहीत, किंवा विहारात येण्यावरून भांडण करतात, किंवा काही ठिकाणी तर विहारात जे जातात त्यांना त्रास देतात. तुम्हाला कोणी कधी ऐकलं असेल, तुमच्याकडे होते की नाही माहित नाही, पण लोक सांगतात जेव्हा भंतेजी आम्ही विहारात जातो, लोकांमध्ये सुधारणा होऊ लागली, आणि कोणीतरी म्हणते या बायांना काही काम धंदा नाही, म्हणजे यांच्या घरच्यांना लय काम धंदा लावून गेलाय. अशी पण प्रवृत्ती आहे समाजामध्ये, काय गोष्ट आहे का नाही? अशी पण प्रवृत्ती आहे समाजामध्ये, म्हणजे करणारे एकीकडे, म्हणून तुम्हाला म्हटलं फाटलेलं काही लोक शिवतात. आता शब्द प्रयोग केला मी, तुम्हाला विचार, काही लोक हे जे फाटलंय समाजाचं गणित सगळं, घडी जी विस्कटलेली आहे, तर काही लोक आहेत ती घडी कशी व्यवस्थित होईल, जे फाटलेलं कसं शिवता येईल याचा कसोशीने प्रयत्न करतात, आपली बुद्धिपणाला लावतात, वेळ देतात, पैसा खर्च करतात, परंतु काही मात्र समोर जे शिवते हे पाठीमागून फाडते. तुमच्याकडे असतील की नाही माहित नाही बापा, तुम्ही लय चांगले हे आहेच म्हणते पहा. कोणत्याच एरियामध्ये अशा लोकांची कमतरता नाही, कोणत्याच एरियामध्ये. पाय खेची. आपल्या भंतीजीनच एक गोष्ट सांगायची, आपले आनंद कौशल्य, मी नेहमी सांगतो, आपल्या चॅनलवर बऱ्याचदा सांगितलेली आहे, की भारतीय समाज आणि त्यातल्या त्यात आपला समाज, आपला मग समजतं ना, तुम्ही ना आम्ही, त्यातल्या त्यात आपला समाज एक विशेषता आहे. भंतेजी नेहमी सांगायचे, एका ठिकाणी खेकड्याचं प्रदर्शन भरवलं होतं, तुमच्यापैकी कोणी ऐकलं असेल. खेकडे समजतात का नाही? समजते? इकडे नदी आहे कोणती बापा, मग काय पाहायचं काम आहे. तर खेकड्याचं प्रदर्शन भरलं एका ठिकाणी, तर त्या ठिकाणी चायनाचे खेकडे, जपानचे खेकडे, कंबोडियाचे खेकडे, तिबेटचे खेकडे, त्या प्रदर्शन असं मोठं हॉल होता, आणि एक डब्बा पेटी ट्रान्सपरंट, ज्यातून दिसतील खेकडे, असं ठेवलं बा. खूप मोठे वेगवेगळ्या देशाचे खेकडे ठेवले, आणि त्या सगळ्या खेकड्याच्या त्या भांड्यावर झाकण ठेवलं होतं. भंतेजी सांगायचे, बरं झालं आज आठवलं मला हे पुन्हा एकदा, कारण आपले पूजनीय आनंद कौशल्य आणि भंतेजींनी हे सांगायचे वारंवार समाजाला, आपल्या उद्देशून समाजाचं चित्र पाहू, कारण डोस दिल्यावर जरा लहानपणी पोलिओची डोस द्यायची, तुम्हाला दिली की नाही माहित नाही, दिलीच असेल. इथं कोणाचे ते बंधन कॉईल लावायचे म्हणून गरम करून, असं काहींचे असं जुन्या माणसांच्या इथं असं ते बंदा का कॉईन काय ते गरम करून लावायचे म्हणून, ते असतात तिथं. तर मग ते डोस बीस देणं महत्वाचं आहे. तर म्हणून खेकड्याचं प्रदर्शन भरवलं बा. भरपूर देशाचे खेकडे होते, सगळ्या देशाच्या खेकड्याच्या भांड्यावर झाकण होतं, भारतीय खेकडे ज्या भांड्यात होते त्याच्यावर झाकण नव्हतं. आता हे तुमच्यासारखे माझ्यासारखे प्रदर्शन भरले म्हणून पाहायला जायचे, पाहायचे, अच्छा चायनीज क्रॅब, अरे बाप, लाल आहे, हिरवा आहे, डोळे बाहेर काढले, एक पाय आहे, 2 पाय आहे, छोटा मोठा, काळा गोरा, काय जे आहे ते पाहायचे, कौतुक करायचे. सगळे पाहून झाले की शेवटी एक भांड ठेवलं होतं भारतीय खेकड्यांचं, इंडियन क्रॅब, भारतीय खेकडा, आणि त्याची विशेषता अशी होती की त्या भांड्यावर झाकण नव्हतं. आता प्रदर्शन ज्यांनी भरवलं होतं
त्यांनी टेबल लावलेले होते, खुर्च्या टेबल, ते बसलेले होते असे. तर मग ज्यांनी प्रदर्शन पाहिलं ते जाता जाता विचारायचे, हो का हो, हे सगळ्या देशाचे खेकडे आम्ही पाहिले, फार सुंदर वगैरे काय काय जे असेल ते आहे, त्या भांड्यावर झाकणं ठेवलेली आहे, हे भारतीय खेकडे ज्या भांड्यात ठेवले त्याच्यावर झाकण काऊन नाही ठेवलं? ते प्रत्येकाला सांगायचे. त्याची विशेषता अशी आहे, तर बाहेर देशातले जे खेकडे आहेत ते मोठे हुशार आहेत, ज्ञानीवंत आहेत, ते अनुकरण करतात, अनुसरण करतात. कोणाचं? तर एखादा खेकडा जर वरती चालला बाहेर पडण्यासाठी, वरती चालला तर त्याच्याकडे पाहतात बायानं, उजवा पाय कुठं ठेवलाय, डावा पाय कुठं ठेवला, पुन्हा तिसरा पाय कुठं ठेवला, चौथा पाय कुठं ठेवला, आणि बाहेर कसं पडलं हे पाहते. त्याचं ते दुसरे खेकडे अनुकरण करतात आणि सगळे खेकडे बाहेर पडतात. म्हणून झाकण ठेवलं. ते म्हणे भारतीय खेकड्याचं काय? ते म्हणे भारतीय खेकड्याची विशेषता अशी आहे की याच्यावर झाकण ठेवण्याची काही गरज नाही. ते म्हणे का बरं? ते म्हणे एक जर वरती निघायचा प्रयत्न केला एखाद्याने, एक पाय जर असा वरती टाकला समजा त्यानं, हे खालचं पटकन धरते त्याचा पाय खाली, माझ्यावरती चालला का, माझ्या अगोदर पुढे जातो का तू, मग तुझं कौतुक होईल, मग तुलाच लोक प्रशंसा करतील, मग माझं काय? आणि मग माझं काय म्हणण्यामध्ये माझं भलं नको, तुम्ही नाही असे बाबा पाय ओढणारे तुमच्याकडे कोणी नसेल, पण अशी परिस्थिती मात्र जवळपास सगळीकडे होच म्हणता बापा तुम्ही. तर तुम्ही कुठं मंगळावरून आले? परिस्थिती अशीच आहे जवळपास. बघा, कोणतंही क्षेत्र, धार्मिक क्षेत्र सुटलं नाही याला अपवाद म्हणून, सामाजिक क्षेत्र सुटलं नाही याला अपवाद म्हणून, आणि राजकीय क्षेत्राबद्दल तर बोलायलाच नाही. एक ना धड पाठ झालं तुम्हाला. भाराभर चिंध्या, घराघरात राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याकडे, जयंतीला बाहेर पडते, पहा म्हणते आमचा समाज किती आहे. 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जाते मुंबईला, लाखो लोक. आता ते भीमा कोरेगाव शौर्य दिन झाला, लाखो लोक. विजयादशमीला नागपूरला लाखो लोक. आणि निवडणूक आली, 500ला मत, 1000ला मत. त्या नांदेडला त्या दिवशी आम्ही गेलो होतो, तिकडं माळेगाव नावाचं एक गाव आहे ना, तिथे एक जत्रा भरते म्हणून. त्या जत्रेमध्ये गाढव विकायला आले होते म्हणे, खरोखरच हो. तर त्या गाढवाची, एका गाढवाची किंमत 10,000पासून 1,00,000पर्यंत लावली होती म्हणे. बातमी होती त्याची, सोशल मीडियावर तुम्ही पाहिली असेल. खरोखरच. आता मला सांगा, कमीत कमी गाढव जर 10,000ला विकल्या जात असेल, आणि माणूस जर 500ला 1000ला विकल्या जात असेल, तर मला सांगा मी पहा हे असंच बोलत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही धम्मपद जर वाचलं, आपल्या चॅनलवर आहे, अनेक धम्मपदाचं विश्लेषण केलेलं आहे आपण, उदाहरण भगवंतानेच दिलेलं. भगवंत एका गाथेमध्ये म्हणाले, काही काही मनुष्याची प्रवृत्ती डुकरासारखी पण असते. तुम्ही म्हणाल भंतेजी काय म्हणता, तुम्ही अभ्यास तर करा बुद्ध धम्माचा. असंच ऐकणं वेगळं आणि ऍक्च्युअल मध्ये अभ्यास करणं वेगळं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की समाजाची जी परिस्थिती आहे, समाजाला प्रशिक्षण देणं फार जरुरी आहे. बघा, कोणी श्रामणेर बनवत असेल, कोणी एखादे भिक्षू, तर त्यांनी त्या श्रामणेराला पूर्ण प्रशिक्षण देईपर्यंत, त्याची उपसंपदा होईपर्यंत आपल्या जवळ ठेवलं पाहिजे, त्यांना बाहेर नाही सोडलं पाहिजे. माहितीये तुम्हाला, गणित बिघडते, कारण अर्धवट ज्ञान असलेले लोक आपल्या समाजामध्ये कमी नाही आहेत. बघा, आहेत अर्धवट ज्ञान. एखादं पुस्तक वाचायचं आणि सांगायचं पुनर्जन्माबद्दल, पुनर्भवाबद्दल, आत्म्याबद्दल, मरणोत्तर गतीबद्दल आपल्या लोकांमध्ये एकमत नाही आहे का? ती तर फार सिरियस गोष्ट झाली हो. आणि ते बी एखादं म्हणते एकच अँगल धरून चालणारा, असं घोड्याला झापडी लावली असेल ना. मिथ्या दृष्टी आणि सम्यक दृष्टी अशा 2 दृष्टी शिकवल्या भगवंताने. किती? कोणकोणत्या? मिथ्या दृष्टी आणि सम्यक दृष्टी.
भगवंतानं सम्यक दृष्टीला महत्व दिलेलं आहे. पण भगवान म्हणाले या जगतामध्ये दोन्ही प्रकारचे लोक आहेत. सदा सर्व काळ, भूतकाळातही, वर्तमानातही आणि भविष्यातही सदा सर्व काळ हे दोन प्रकारचे लोक असतात. हे दोन प्रकारचे प्रवाह चालतात. एक प्रवाह चालत असतो या जगतामध्ये मिथ्या दृष्टीवाल्यांचा, खऱ्याला खोटं म्हणणारे किंवा त्याला खोटं म्हणून सिद्ध करणारी मानसिकता प्रवृत्ती असणारे जे लोक असतात ते मिथ्या दृष्टीवाले असतात. दानाचं फळ नाही म्हणते, सीलपालनाचं फळ नाही म्हणते, ध्यानाचं फळ नाही म्हणते, विहारात गेल्यावर काही भेटत नाही म्हणते, बाबासाहेबांना कुठं पंचांग प्रणाम केला काय म्हणते, बाबासाहेबांना कुठं ध्यान केलं का म्हणते, बाबासाहेबांना कुठं मेणबत्ती वाहिली का म्हणते, लावली का म्हणते, बाबासाहेबांना कुठं फुलं, बाबासाहेबाला पुढं करते. पहा, हे नाचता येईना, अंगण वाकडं राहते याचं, याला विहारात जाऊ वाटत नाही आणि हे म्हणते विहारात जाऊन काय फरक पडते. असे लोक आहेत आपल्यामध्ये, नाही म्हणू शकत नाही तुम्ही बिलकुल. म्हणून तर बघा विहार आहेत काही काही ठिकाणी, पण ओस पडलेले आहेत. माहिती तुम्हाला, ओस पडलेले मोठमोठे विहार आहेत, पण विहारात कोणी जात नाही. बघा, फार मोजकेच लोक बिचारे असतात, तेच जातात, तेच वंदना घेतात, तेच ध्यान करतात, तेच भिक्षू संघाला भोजन वगैरे दान देतात, तेच कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. परंतु हे जर असं असेल तर समाजाला प्रशिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही हे जे काही, हा सत्संगच आहे, खरं तर शब्द आपलाच आहे, हा सत्संग आहे. चांगल्या लोकांचा संग करून भगवंताने सांगितलं असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजास पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं. असेवनाच बालानं, मूर्खांची संगती धरू नका, करू नका. संगत कोणाची आहे हे फार महत्वाचं आहे. संगत खूप महत्वाची असते जीवनामध्ये. तुम्ही चांगल्यांच्या सहवासात, संगतीमध्ये राहिलात, धार्मिक लोकांच्या संगतीमध्ये सहवासात राहिलात, दान देणारे, शील पालन करणारे, ध्यान करणाऱ्यांच्या संगतीमध्ये सहवासात राहिलात तर तुम्हाला त्यांचे गुण चिपकतील. चिपकतील की नाही? बिलकुल चिपकतील. फक्त देवदत्ताची प्रवृत्ती नसली पाहिजे, हा, किंवा भाजीतल्या पळीची प्रवृत्ती नसली पाहिजे. कारण देवदत्त घरचा माणूस होता. होता का नाही? लांबचा होता का? घरचा माणूस होता. सोबत लहानाचा मोठा झाला, बुद्धत्व पाहिलं, भिक्षुही झाला, पण शेवटपर्यंत भगवंताचा त्यानं द्वेष आणि द्वेषच केला. बघा, मारण्याचा प्रयत्न केला, लांछन लावण्याचा प्रयत्न केला भगवंताला, आणि मरणांतिक वेदना भोगल्या त्यानं, नरक यातना जिवंतपणामध्ये. आणि शेवटी त्याला पश्चाताप झाला, पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती. आणि तो म्हणाला मनोमन आपल्या शिष्यांना की गड्यांनो, माझं चुकलं, भगवान श्रेष्ठच आहेत. भगवंतानं कधी माझ्याबद्दल ब्र काढलं नाही, भगवंतानं माझ्याबद्दल कोणाकडे काही बोलले नाही, मला स्वतःला टोकलं नाही. भगवान श्रेष्ठ आहेत, मीच चुकलो, फार त्रास दिला त्या भगवंताला मी. एकदा माफी मागायची आहे भगवंताला. हो का संवंदा मी म्हणते द्वारतयेन कत्तं सबंग अपराधं खम तुम्ही भन्ते. म्हणून एकदा मला भगवंताकडे घेऊन चला. आणि श्रावस्तीला आपल्या शिष्यांसह निघाला होता तो. पण भगवंतानं आपल्या बोधी ज्ञानानं दिव्य दृष्टीने पाहिलं आणि भिक्खूंना सांगितलं की बघा त्याला पश्चाताप होतोय, देवदत्त येतोय खरा, पण तो गरु कर्म केलेला व्यक्ती आहे, तो भगवंताचं दर्शन घेऊ शकणार नाही. आणि तो घेऊ शकला नाही. बघा, खरोखर तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून धम्माचं प्रशिक्षण समाजातल्या लोकांना दिल्या गेलं पाहिजे, तरच एक वाक्यता, एक वाच्यता समाजामध्ये निर्माण होईल. नाही तर खरोखरच एक ना धड भाराभर चिंध्या होतील. कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. बघा, आज परिस्थिती अशी. ऐकतात लोक, मोजके जर लोक सोडले, तुमच्यासारखे धार्मिक श्रद्धावंत लोक जर सोडले, जे सिलवान लोक आहेत, ध्यानी लोक आहेत, ते जर सोडले, तर समाजामध्ये असा वर्ग जास्त आहे की ज्यांना याच्याशी काही देणं घेणं नाही. मी तर म्हणतो बापा, हिंगण घाटातही असे लोक असतील जे या गावचेच नाही, त्यांना काहीच माहित नाही. तो काय मांडव कशाला टाकलाय, एवढा मोठा स्टेज कशासाठी आहे, हे भोंगे माईक कशासाठी लावलंय, हे भंतीजींना कशासाठी बोलवलंय, श्रावणी शिबिर कशासाठी घेतलंय, हे बिचारे आपले सगळे संयोजक एवढ्या खेड्यापाड्यात कशाला फिरले वर्षभर, याच्याशी त्यांना काही एक देणं घेणं नाही. असाही वर्ग आहे. आणि म्हणून भगवंताच्या काळामध्ये बघा, एका राजाने एक फार सुंदर असा, म्हणजे दृष्टांतच आहे तो, 2-3 दृष्टांत सांगतोच मी तुम्हाला आज.
आणि 3 तास बोला म्हटले, पण मी 3 तास काही बोलत नाही, पण बोलतो बा, आलो तर फार खरंच आनंद झाला तुम्हाला पाहून. तर एक मत नाही धम्माच्या तत्वांबद्दल. तर एक राजा होता, त्या राजाला अशी इच्छा झाली की माझ्या नगरामध्ये अंध लोकांची संख्या पण आहे, एकदा त्यांची परीक्षा घेऊ त्यांच्या ज्ञानाची, की अंध लोकांना ज्ञान किती आहे. अज्ञानाच्या अंधकारात असलेले लोक अंधच असतात, तुमच्या माहितीसाठी सांगा. भगवंताचं वचन आहे, अज्ञानाचा अंधकार, त्या अंधारात पडलेले काही लोक अंधकारात असतात. तर मग राजाने अंध लोकांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि आपल्या नगरातल्या अंध लोकांना सगळ्यांना बोलविण्यास सांगितलं. आणि एका मोठ्या जागेमध्ये एक हत्ती उभा केला, पाळलेला. तुम्ही ऐकलं असेल धम्माचं तत्व किंवा धम्माच्या तत्वाबद्दल एक वाक्यता कशी नाही आहे, त्याचा एक दृष्टांत भगवंताने दिला की काही काही लोक मिथ्या दृष्टीवाले असतात, ते धम्माच्या तत्वावर विश्वास ठेवणारे नसतात, किंवा एक म्हटलं की दुसरंच काहीतरी त्याला लावतात. तर ते अंध लोकांना बोलवलं राजाने, हत्ती उभा केला आणि हत्ती उभा केल्यानंतर त्या सगळ्या अंधांना सांगितलं की तुमची परीक्षा घ्यायची आहे, तुमच्या समोर हत्ती उभा आहे, तर प्रत्येकाने त्या हत्तीला पहा आणि मला सांगा थोड्या वेळाने की हत्ती कसा आहे. आज बघा बुद्ध धम्माची व्याख्या करताना काही काही लोक आम्ही पाहतो, भगवान बुद्धाची व्याख्या करताना काही काही लोक आम्ही पाहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या करताना काही काही लोक आम्ही पाहतो, आपापल्या अँगलने आपापल्या ज्ञानानुसार बाबासाहेबांकडे लोक पाहतात, आपापल्या ज्ञानानुसार लोक भगवान बुद्धाकडे पाहतात. पण भगवान हे महासमुद्रा समान आहे. कशा समान? महासमुद्रा समान आहेत. कारण यं किंची रतनं लोके विज्जती विविधा पुतो रतनं बुद्ध समं नत्थी रतनं धम्म समं नत्थी आणि रतनं संग समं नत्थी. नत्थी म्हणजे नाही, म्हणजे बुद्ध रत्ना समान सारखं, धम्म रत्ना सारखं समान आणि संघ रत्ना सारखं समान. या जगात चौथं कोणतंही रत्न नाही, हे तुम्ही वंदनेत म्हणत असता. म्हणून बुद्धाला आपल्या चष्म्यातून पाहणं हे योग्य नाहीये, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. तर या अंध लोकांची परीक्षा घेत असताना राजाने त्यांच्या समोर हत्ती उभा केला. सगळे अंध लोक त्या हत्तीच्या बाजूला उभे होते आणि त्यांना चाच पडून, आता डोळे तर नाहीये ना, मग चाच पडायला सांगितलं, स्पर्श करायला सांगितलं आणि थोड्या वेळाने विचारलं हत्ती कसा आहे. तुम्हाला ज्यांनी पहिल्यांदा ऐकत आहात त्याला वेगळं वाटेल हे की भगवंतानेच सांगितलं हे की धम्माकडे पाहण्याचा, धम्म तत्वाकडे पाहण्याचा काही काही लोकांचा, वेगवेगळ्या लोकांचा दृष्टिकोन कसा वेगवेगळा असतो याची प्रचिती तुम्हाला याच्यातून मिळेल. जो अंध व्यक्ती हत्तीच्या शेपटी जवळ उभा होता की नाही, त्याच्या हाताला हत्तीची शेपटी लागली, त्याला विचारलं बा हत्ती कसा आहे. त्याच्या हाताला शेपटी लागली होती, ते म्हणे महाराज हत्ती झाडू सारखा असतो. त्याच्या हाताला शेपटी लागली होती. महाराज हसू लागला, हत्ती झाडू सारखा कुठं असते काय, असते काय. दुसऱ्याला विचारलं, जो हत्तीच्या पायाजवळ उभा होता, त्याने पायाला स्पर्श केला होता, त्याला विचारलं हत्ती कसा असतो. तो म्हणाला हत्ती खांबासारखा असतो. हत्तीचा पाय यानं धरला हातात आणि याला वाटलं हत्ती खांबासारखा. ज्याचा हात पोटाला लागला होता हत्तीच्या, त्याला विचारलं हत्ती कसा असतो. ते म्हणे हत्ती धान्याच्या कोठारासारखा असतो, कणगी-सारखा. मोठ्याच्या मोठं पोट हत्तीचं, हत्ती कोठारासारखा असतो धान्याच्या. एकाच्या हाताला सोंड लागली हत्तीची, त्याला विचारलं हत्ती कसा, तर ते म्हणे नळकांडी सारखा हत्ती असतो. तुमच्याकडे काय शब्द आहे त्याला? नाही, ते सूप कानावर गेलं हो. सोंडीची गोष्ट नळकांडाच म्हणता तुम्ही, कुठं दुसऱ्या ग्रहावरून आले. नळकांडी सारखा ते पोकळ आहे ना आतून सोंड, आणि असं बोला कराय, तर ते म्हणे नळकांडी सारखा आहे म्हणे एकदम. राजा खदखद हसत होता. त्यानंतर कान ज्याच्या हाताला लागले त्याला विचारलं हत्ती कसा, ते म्हणे सुपासारखा आहे म्हणे. राजा मोठमोठ्याने हसत होता. भगवंतानेच सांगितली ही कथा की अंध लोकांच्या समोर हत्ती उभा केला
आणि त्यांना विचारणा करण्यात आली की हत्ती कसा, तर त्यांनी आपापल्या परीनं हत्तीचं परीक्षण करून हत्ती असा असा म्हणून सांगितलं. या जगतामध्ये सुद्धा धम्माकडे पाहणारे लोक, बाबासाहेबांकडे पाहणारे लोक सुद्धा अशाच गुणवत्तेचे आहेत. म्हणून कोणाला काय तर कोणाला काय. त्या दिवशी एक जे 14 एप्रिल झाली, नंतर एक जणाला असं सांगत होतो, ते एक जण चर्चा करताना ते म्हणे, भंतेजी मला सांगा म्हणे, बाबासाहेब म्हणाले संघर्ष करा आणि मग मारामारी नाही करावं तर काय करावं. बापा आता कोणत्या शाळेत शिकला तू, तुला माहित. म्हटलं बा, हे संघर्षाचा यानं अर्थ काढलाय मारामारी करणं. बाबासाहेब म्हणाले तुमच्या मानवी हक्कांबद्दल, अधिकारांबद्दल संघर्ष करा, पण मारामारी करून संघर्ष करा म्हणाले काय? शिवीगाळ करून संघर्ष करा म्हणाले काय? धमक्या देऊन संघर्ष करा म्हणाले काय? अहो, आपला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह करत असताना तिथल्या तथाकथित लोकांनी एकीकडे सभा सुरू होती आणि जिथे स्वयंपाक सुरू होता त्या स्वयंपाकामध्ये माती कालवली होती. तुमच्या माहितीसाठी सांगा, हजारो लोक आले होते सत्याग्रहासाठी. त्या स्वयंपाकामध्ये माती कालवली. तर आपले जे पहिलवान लोक होते, बाबासाहेबांचे बॉडीगार्ड लोक होते, तेव्हा अंगरक्षक लोक होते, ते बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुम्ही फक्त हो म्हणा, नाही रक्ताचा पाठ इथे व्हायला घातला तर आमचं नाव बदलून ठेवा. काय म्हणाले असतील बाबासाहेब? जशास तसा बदला घ्या म्हणाले का बाबासाहेब? भीमा कोरेगाव त्या काळची गरज होती, तेव्हा तलवारीला परवानगी होती. आपल्याच बाबासाहेबांना संविधान लिहिलं, शस्त्र बाळगता येते का? पण त्या तलवारीची जागा कशाने घ्यायला सांगितली? लेखणीने घेतली की नाही? आणि बाबासाहेब म्हणाले मोक्याच्या जागा जिंका, मोक्याच्या जाग्यावर जा, याचा वापर करा आणि बुद्धीचा वापर करून काम करा आणि तुम्ही या देशाची शासन करती जमात बना, हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय तसं होताना दिसत नाहीये. प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ काढतोय आणि त्यामुळे त्रुट्या काढणारे पण काही कमी नाहीये. गाढवाच्या प्रवृत्तीचे लोक काही कमी नाहीये, कारण त्रुट्या पण काढतील. आता हा कार्यक्रम तर झाला, होतोय कार्यक्रम एवढा मोठा भव्य दिव्य, आम्ही पण काम करतोय, पण नाव ठेवणारे पण कमी असतात म्हणता का तुम्ही? उपोषण पालन करणारे असतील कोणी तर त्यांना लोक नाव ठेवतात. उपोषणाच्या दिवशी टिकली बिकली काढली. आम्ही ऑनलाईन उपोषण देत असतो वर्षावासामध्ये. तुमच्यापैकी कोणी जॉईन झाला असेल तर उपोषणात भगवंतानं 8 शील सांगितले, 8 नियम सांगितले. मग त्या दिवशी साधं सिंपल राहायचं आहे बा. भगवंताचं वचन आहे, ते पुण्य कमवायचं आहे, तर आपल्याला सहनशील बनायचंय, संयमशील बनायचं आहे, तर उपोषण पालन केलं पाहिजे बिलकुल. तर मग जर उपोषण कोण पालन करत असेल तर त्यांनाही लोक नाव ठेवतात. बघा, सकाळी वर्धेमध्ये आम्ही जेव्हा होतो तर वर्धेमध्ये आमचे धनराज तायडे साहेब आहे, त्यांचं एक टीम 55 लोकांची त्यांनी उपोषणधारी उपासकांची टीम बनवली. कोणाची? उपासकांची. आणि ते म्हणे, भंतेजी आम्ही आंबोड्याला भंतेजीकडे जातो भोजनदान देण्यासाठी, तर 55 लोक उपासकच जातो. उपासकच भाकरी बनवतो, उपासकच भांडे घालतो, उपासकच पुरणपोळी बनवतो, भाकरी थापून चपात्या थापून सगळं आम्हीच करतो. आणि विशेष म्हणजे कोणाला काही आम्ही ऑर्डर देत नाही की तुम्ही हे करा तुम्ही ते करा. स्वइच्छेनं, स्वयंस्फूर्तीनं, श्रद्धेनं आम्ही सुद्धा पुरुष म्हणून भिक्खू संघाला भोजनदान देतो. महिला तर देतात, पण आम्ही पुरुष म्हणून सुद्धा श्रद्धावान बनलो पाहिजे, यासाठी 55 लोकांचा त्यांनी एक संघ निर्माण केला, म्हणजे लोकांनी तयार केले. आणि ते लोक बघा असे श्रद्धावान तयार होऊन भिक्षू संघाला भोजनदान देतात आणि उपोषणाचं पालन करतात. बघा, त्यांचंही तुम्ही कौतुक केलं पाहिजे टाळ्या वाजवून. असे लोक तयार होणं हे फार गरजेचं आहे. बघा, कारण असे लोक तयार जर नाही झाले तर समाजाचं नुकसानच होते. आणि म्हणून तुम्हाला एक पुन्हा दृष्टांत सांगतो, नाव ठेवणाऱ्यांचा दृष्टांत कसा आहे समाजामध्ये. आम्हाला लोक नाव ठेवतात, तुम्हालाही ठेवत असतील. एवढा मोठा कार्यक्रम केला, मी तर प्रत्येकाला सांगतो, भिक्षूंनाही सांगतो आणि उपासकांना, काम करणाऱ्यांनाही सांगतो. भगवान म्हणाले अपेक्षा दुःख देते माणसाला. काय? कौटुंबिक जीवन जरी जगत असाल, अपेक्षा भंग झाली की त्याचं दुःख आहे. ती मुलाकडून भंग होत असेल, सुनेकडून भंग होत असेल, सासूकडून भंग होत असेल, सासऱ्याकडून भंग होत असेल, नवऱ्याकडून बायकोची भंग होत असेल, बायकोची नवऱ्याकडून भंग होत असेल, अपेक्षा भंग झाली
की दुःख होते. आणि म्हणून बघा भगवंतानं सांगितलं, निंदा करणारेही कमी नसतात, चुगली करणारेही कमी नसतात, नाव ठेवणारेही कमी नसतात. इथेही एवढा कार्यक्रम जरी होत असेल तरी याच्यातही त्रुट्या काढणारे लोक कमी नाही बघा. नाव ठेवणारे लोक असतातच असतात. म्हणून आपण पण अशी अपेक्षा ठेवून म्हणजे काम नाही केलं पाहिजे. हे मी स्वतःला पण सांगतो आणि तुम्हालाही सांगतो की त्रुट्या काढणारे लोक असतात. तर एकदा बघा एक चित्रकार होता आणि तो चित्रकार एकदम परिपूर्ण होता, फार एक्सपर्ट होता. त्याने एक चित्र काढलं आणि चौकामध्ये ठेवलं. त्याची अपेक्षा होती की माझं स्वतःच मला परीक्षण करायचं आहे, तर पाहूया की माझ्यामध्ये पण काही त्रुटी आहेत का. तसं तर भगवंतानं अत्त दीप भव स्वयंप्रकाशित व्हा म्हणत असताना आत्ताही अत्त नो नाथो कोही नाथो परोसिया म्हणाले भगवान. तुम्ही तुमचे मालक आहात, इथे दुसरा कोणीही तुमचा मालक नाहीये. सुख करता आणि दुःख करता आपलंच मन असते. कोण असते? आपलंच मन असते. आपलं मन जर निर्मळ आहे, आपलं आचरण जर शुद्ध आहे तर आपण सुखी आहोत. आपलं मन जर निर्मळ नाही आहे, आपलं आचरण जर शुद्ध नाही आहे तर आपण दुःखी होण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. तर त्या चित्रकाराने चित्र काढलं, चौकामध्ये ठेवलं आणि त्या चित्राच्या खाली एक मजकूर लिहिला. त्याला स्वतःला चेक करायचं होतं. मी तर म्हणतो प्रत्येकाने, ते भिक्षू असो, श्रामणेर असो, भिक्षुणी असो की उपासक असो, कोणीही असो, आपण ऍक्च्युअल मध्ये प्रत्येक जण स्वतःला आपण नेहमी सांगत असतो. आपल्याला वाटत असते की मी फार ज्ञानी आहे, मी फार हुशार आहे, माझ्यासारखं कोणीच नाही आहे. ऍक्च्युअल मध्ये तसं काही नसते बघा. मी तुम्ही कोणी असो, आपल्यापेक्षा लय मोठमोठे आले आणि लय मोठमोठे गेले पहा. आलं येणं आणि जाणं. इथे प्रत्येक जण जन्म गावावरून निघालेला आहे, मरण गावाकडे वाटचाल सुरू आहे. म्हणून मीच ज्ञानी, मीच खरा, मीच बरोबर आहे असा विचार कोणी करता कामा नये. त्यासाठी स्वतःला पण चेक करायला भगवंताने शिकवलेला आहे. तर त्या चित्रकाराने चित्र काढलं, त्या चित्राच्या खाली मजकूर लिहिला की ज्याला कुणाला वरील काढलेल्या माझ्या चित्रामध्ये त्रुटी आढळेल त्याने तिथे अशी खून करावी, फुली करावी. समजते ना? समजते की नाही? तर मग त्याने चौकामध्ये ते चित्र ठेवलं सकाळी आणि संध्याकाळी तो चित्र घ्यायला आला की पाहू आता की माझ्या चित्रामध्ये किंवा माझ्या ज्ञानामध्ये काही त्रुट्या वगैरे आहे का नाही. तर त्यानं येऊन पाहिलं, त्यानंच काढलेलं चित्र सायंकाळी गायब झालं होतं. चित्र त्यानंच काढलं होतं पण सायंकाळी गायब झालं. कारण त्यानं मजकूर लिहिला होता की वरील काढलेल्या चित्रामध्ये जिथे कुठे त्रुटी आढळेल तिथं फुली करा. फुली करायला आणि त्रुट्या काढायला लोकांना लय आवडते बाबा. तुम्ही नसाल तसे, पण चुका काढायला सांगाव लोकांना, त्रुटी काढायला सांगाव. जेवायला जातात लग्नात, तुम्ही जाता का नाही माहित नाही बा. जेवतात पोटभर, ताणून खातात आणि परत निघले, अहो ते गुलाबजाम बरोबर नव्हते हो, त्याला ते पाक लागला नव्हता आणि खाले 4-5. चपाती कच्चीच राहिली होती का आणि फुल पोट भरलंय. आता तर ती बफे सिस्टम आली, किती घ्या, पुन्हा भेटल की नाही त्यासाठी लय घ्या. आपलं घ्या, दुसऱ्याच घ्या, नंतर फेकून द्या. अन्नाचा लोक नाश करतात बघा. हे फार वाईट आहे. एक दिवस होता, एक काळ होता, आपल्याला भाकरी मिळत नव्हती. एकीकडे कुत्रे ओढत होते आणि दुसरीकडे आपले माणसं ओढत होते. अशी परिस्थिती होती बघा. होती की नाही? आज मालामाल झालो की नाही आपण, तर अन्नालाही जागलो पाहिजे आणि अन्न वाया नाही घालवलं पाहिजे. हे सांगतो यासाठी की त्रुटी काढणारे लोक लग्नात भेटतील, वाढदिवसात भेटतील, स्मशान भूमीत हो, अंतिम संस्कारात तर कोणी जर म्हटलं की नाही कौतुक केलं तर गेलंय ते जळू लागलंय. आणि त्याच्याबद्दल तर कोणी म्हटलं अहो फार चांगले होते, असं बाजू तुम्ही कशाचे चांगले तुम्हाला काय माहिती आहे, गेलं ते बरं झालं. म्हणजे इथे भगवंतानं तर 8 लोक धर्म सांगितले. पुठ्ठस्स लोक धम्मे ही चित्तं यसं न कंपती असं विरजं खेमं येतं मंगलमतं. पुठ्ठस्स लोक धम्मे ही म्हणजे 8 लोक धर्म कोणाला चुकत नाहीत म्हणाले भगवान बुद्ध. ते बुद्ध असो, अर्हत असो, बोधिसत्व असो, भिक्षू असो की सर्वसामान्य लोक असो, 8 लोक धर्म कोणालाही चुकत नाही. कोणते 8 लोक धर्म सांगितले? जिथे सुख आहे तिथे त्याच्यानंतर दुःखही आहे.
आणि जिथे दुःख आहे त्यानंतर सुखही आहे. हे दोन. जिथे यश आहे त्याच्या पाठोपाठ अपयशही आहे, आणि जिथे अपयश आहे त्याच्या पाठोपाठ यशही आहे. किती झाले? 4 झाले. त्यानंतर जिथे लाभ आहे तिथे हानी पण आहे, नुकसान पण आहे, आणि जिथे नुकसान आहे तिथे लाभही आहे. आणि शेवटचे सांगितले, जिथे प्रशंसा आहे तिथे निंदाही हमखास होणार म्हणजे होणार. जे जास्त पॉप्युलर असतात, आम्हाला लय अनुभव येते बापा आता सध्या, त्याचं एक दुःख वेगळंच आहे तुम्हाला सांगतो. कारण जलशी प्रवृत्ती बाबा कमी नसते. हे स्पर्धा परीक्षा देणारे कमी, आणि जीवनाची स्पर्धा परीक्षा देणारे लय जास्त आहे. कोण म्हणा बा लय चांगलं झालं असून तसून बापा काय हे मुकत बसते असं, त्याचे 12 वाजले. कोण बोलवलं होतं? हा, मला सांगायचं असतं मी आलो असतो म्हणते. हे असे लोक लय भेटतील बा. तुम्ही कपडा लत्ता काही दागदागिने घेतले, घर बांधले की नाही, कोण कौतुक करा, बाजूचं कोणीतरी भेटतेच पहा, ती किंवा तो. हे एकदम नाक असं वाकडं करून मुरडून म्हणते तुम्हाला काय माहिती, आणि काय ढकलं माहित नसते पहा. आणि त्याला तेल मीठ मसाला लावून सांगता 2 नंबरचा पैसा आहे हो, तुम्हाला काय माहिती आहे. तिला पोरीला काय काम धंदा नाही, काही नाही, त्यांचं काय खरं आहे हो. बस एवढंच जमलं जिंदगीमध्ये. कोणाचं कौतुक करता नाही आलं. अहो कौतुक तेच करू शकतात, प्रशंसा तेच करू शकतात ज्यांचं मन मोठं आहे. कोण करू शकते? शरीर मोठा असून चालत नाही, घर मोठं असून चालत नाही, मन मोठं असावं लागते. ज्यांचं मन छटाक भर आहे ते काय कौतुक करतील कोणाच? करतील का? आणि म्हणून तुम्हाला सांगतो बघा, त्या त्रुटी काढली ना, पूर्ण त्याचं चित्र खराब केलं. ते नाराज होऊन त्यानं ते चित्र घेतलं आणि घराकडे निघालं. घराकडे जाता जाता त्याच्या मित्राची त्याला आठवण आली, आणि बाजूला त्याच्या मित्राचं घर होतं, त्याच्या घरी गेलं संध्याकाळी, आणि त्याला म्हणे दोस्ता मी चित्र काढलं, सारं जग मला म्हणत होतं की बा फार चांगला चित्रकार आहे, फार चांगला चित्रकार आहे, आणि एक दिवस मला स्वतःला चेक करावं म्हणून मी चित्र काढून चौकात ठेवलं, आणि त्याच्या खाली असा मजकूर लिहिला की ज्याला कुणाला वरील चित्रामध्ये त्रुटी आढळेल त्याने तिथे फुली करावी. तर पाहे असं केलं म्हणे. मी काढलं होतं ते चित्र गायब झालं, फुल्याच फुल्या, त्रुट्या. तो मित्र जरा हुशार होता. आता माणसं एकमेकापेक्षा हुशार असतातच, तुम्ही पण तसेच. तुमच्या आजूबाजूला कोणी बसलेले आहे ते सगळे तसेच आहे. तर मग ते मित्र म्हणे पहा मी एक आयडिया देतो म्हणे तुला. बाबा दे म्हणे. उद्या आज जे काढलंय तेच चित्र काढायचं, त्याच चौकात ठेवायचं. फक्त त्याच्या खालचा जो मजकूर तू लिहिला होता की नाही आज, उद्याचा मजकूर माझा राहील म्हणे. काय लिहितो, काय लिहायचं? तर ते म्हणे काल तू काय लिहिलं होतं, वरील चित्रामध्ये ज्याला कुणाला जिथे कुठे त्रुटी आढळेल तिथं खून करावी. उद्याच्या मजकुरात असं लिहि म्हणे की वरील मी काढलेल्या चित्रामध्ये ज्याला कुणाला पाहणाऱ्याला जिथे कुठे त्रुटी आढळेल, चूक दिसेल, त्यांनी ती दुरुस्त करावी. आणि खरंच दुसऱ्या दिवशी तेच चित्र, तोच चित्रकार, तोच चौक ठेवलं बा. लोक यायचे, पाहायचे, खाली वाचायचे, दुरुस्त कर. मी कोणत्या शाळेतच गेलो नाही चित्र काढायला शिकायला, आणि मी कोणता दुरुस्त करू याच्यात? संध्याकाळपर्यंत आले न वाचत होते. काल बरं होत आणि आज वेगळं. तर मग संध्याकाळपर्यंतच्या चित्राला हात कोण लावते? दुरुस्त करता येत नाही. त्रुटी सहज काढता येते, दुरुस्त करता आलं पाहिजे. सोल्युशन दे दो. काय सोल्युशन द्या, उपाय कौशल्य द्या. तुम्ही फक्त नाव ठेवू नका, तर सोल्युशन द्या. त्यासाठी तुम्ही उपाय कौशल्य सुचवा. तुम्ही त्यासाठी वेळ द्या, काम करा, प्रबोधन करा. अहो बदल होत कसा नाही? बदल झाल्याशिवाय तुमच्या माहितीसाठी सांगतो राहत नाही. होत कसा नाही बदल? काम करणारे जर धम्मरथाचे 4 चाक चांगले असतील, भिक्षू भिक्षुनी उपासक उपासिका, तर काम होणार कसं नाही? उगीच तुमचं कौतुक करतोय का? हिंगणघाट सारखे कार्यक्रम काल त्या अंजनगाव सुरजीला पण प्रचंड गर्दी होती पहा. बुद्धवन महोत्सव झाला अंजनगाव सुरजीला, प्रचंड गर्दी.
परवाला 3 तारखेला परभणीमध्ये अंभोरे परिवाराचा गृहप्रवेश होता. तुम्ही तर कोणी पाहिला असेल सोशल मीडियावरती बघा. अहो गृहप्रवेश कसा असतो? छोटासा कार्यक्रम असतो का नाही, नातेवाईक वगैरे. अहो गृहप्रवेशाचा कार्यक्रम असा की जणू काही धम्म परिषद ऐकला, एवढे लोक आले धम्मदर्शन ऐकण्यासाठी. आणि विशेष म्हणजे गृहप्रवेश वेगळा, म्हणजे बंगला बांधला आणि मग वेगळ्या ठिकाणी मंडप वगैरे टाकून, स्टेज वगैरे टाकून, भंतेजींची खुर्ची बिरची टाकून लोकांना बसण्याची व्यवस्था, लोकांना जेवण्याची व्यवस्था केली आणि लोक बसली बघा. हे आहेर बियर सगळे थांबवले. आहेराचं पण लय डेंजर काम आहे, तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही. ते रुमाल नाकय पुसता येईना त्यानं. हे असा सुती कॉटन असेल तर असं पुसता येते पहा. ते पॉलिस्टर त्यानं काहीच पुसता येत नाही. खरंच आम्ही लहानपणी पाहिलं. आणि तेच रुमाल देते, डोक्यावरही बसत नाही पहा. त्याला कुंकू लावू लावू बेजा. आणि जोडीदार कुठे आहे म्हणे बाजूला बसवा. आणि मग ते काय काय देते मागे. काय आईला आम्ही विचारलं बाशा बस. त्यांना म्हटलं बाई तुमचे लय नातेवाईक आहेत, एवढे आहेर येतात तुमच्याकडे, काय करतात याच? भंतेजी म्हणे 4 कपाट भरलेले आहे म्हणे घरात. मी म्हटलं त्याचं काय करता? त्याचं काय करायचंय म्हणे. आम्हाला पत्रिका जेव्हा येतात तेव्हा याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, बस टोप्या घालत राहतो. म्हणजे दुसरं काय करायचं? दुकानात जाण्याची गरजच नाही म्हणे कुठं. तुम्ही करत असाल असं काय? तुम्ही नसाल थोडी करत. कारण आहेरा होता कोण कपडा घालते? बाबासाहेबांना भरभरून दिला बघा आपल्याला. सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. भीमलेखनीची ही धार, क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार, भीमलेखनीची ही धार. खरं की खोटं? बाबासाहेबांना सगळं काही दिलं बघा. दिवस बदलले की नाही आता? परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, आहेर बदलले नाही. तर हे आहेर कोणी घालत नाही. तर तुम्हाला सांगतो की त्रुटी काढायला कोण पुढे येईल? आणि म्हणून त्रुटी वगैरे कोण काढत नव्हतं बघा त्या ठिकाणी. म्हणून त्रुटी काढण्यापेक्षा मी काय योगदान देऊ शकतो भारत बुद्धमय करण्यासाठी, हा विचार आपल्या लोकांच्या मनात आला पाहिजे. नेहमी प्रवचनातून रिपिटेशन करू करू मुद्दाम सांगतो मी, इथल्या बऱ्याच लोकांना वाटते भारत बुद्धमय तर झाला पाहिजे, विहारात लोक तर गेले पाहिजे, ध्यानी लोक तर झाले पाहिजे, पण माझं घरदार सोडून. भंतेजी तर झाले पाहिजे पण माझे मुलं सोडून. अशानं होईल का भारत बुद्धमय? दुसरीकडे बोट करते अशी. आपलं घर तसंच गळू लागलं आणि हे दुसरीकडे बोट करते बघा. त्यानं होईल का भारत बुद्धमय? बिलकुल होणार नाही. म्हणून बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये आपल्या लोकांना उद्देशून म्हणाले की मी तुम्हाला नव्याने बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. तुम्हाला नव्याने हजारो वर्षानंतर बुद्धाचा धम्म मी देऊ शकलो, परंतु बुद्धाचा धम्म मोठा जड आहे. गळ्यामध्ये मडकं अडकून घेतल्यागत समजू नका. कारण तेव्हा मडकं अडकायचे ना लोक, ते गळ्यामध्ये मडकं अडकवल्यासारखं समजू नका. बुद्ध धम्म घेऊन तुमची ही जबाबदारी मोठी आहे. महामानवाचे शब्द काय? तुमची ही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याकडे बघून उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटवला. भीम के लखते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधरच जात असतील तर बाबासाहेबांशी बेईमानी करणं आहे की कृतज्ञता व्यक्त करणं आहे? बेईमानी करणं आहे का नाही? बघा तुम्ही. आणि त्यामुळे बघा आपले लोक प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे आपल्याला. कारण प्रचारक जे असतात ते भिक्षू चिवरधारी असो की ग्रहस्थ असो, प्रचारक म्हणून आपण अगोदर व्यवस्थित असायला पाहिजे. तेव्हा आपण इतरांना सांगू शकतो, इतरही लोक आपलं ऐकतील. परंतु आपणच व्यवस्थित नसेल, एक जणांना गुरुजी
तुम्हाला सांगतो, मागे सांगितलं लग्न लावणारा एक माणूस म्हणे पांढऱ्या कपड्यामधला लग्न लावते म्हणे, वाढदिवस करते, काय काय करते, दान घेते आणि संध्याकाळी दारू पिते आणि त्याला तंबाखूची लत आहे म्हणे आणि रोज घरी भांडण होते. कोण करते बुद्ध धर्माचा अपमान? कोण करते? अहो, पुतळ्यांचा फोटोंचा अपमान होण्याने काही फरक पडणार नाही. आज युनेस्कोच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्या विद्यापीठाने बाबासाहेबांचा गौरव केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, विदेशातल्या विद्यापीठांमध्ये बाबासाहेब अभ्यासक्रमाला आहेत. बाबासाहेबांचा विचार कोणी संपवू शकत नाही. फोटो जाळले काय आणि पुतळ्यांचा अपमान केला काय, त्यानं महामानवाचा विचार खंडित होणार नाहीये. परंतु जे स्वतःला बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून घेतात, ते जर बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करतील, बेमानी करतील, तर मात्र त्या महापुरुषाचा विचार नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. वैशालीला असताना भगवान लिच्छवींना सत्य अपरिहानी या धम्मा नावाचा उपदेश केला. समाज एक राहण्यासाठी भगवंताचा पण उपदेश आहे, सत्य अपरिहानी या धम्मा, 7 नियम चवजी लोकांच्या लिच्छवींचे. परंतु त्या लिच्छवींमध्ये वज्जींमध्ये फूट पाडली. वर्षाकार नावाचा एक ब्राह्मण आला, त्यानं फितवले लोक, जसं वानखेड्याला फितवलं, गायकवाडला वेगळंच सांगितलं, याचे कान भर, त्याचे कान भर, याला त्याच्या विरोधात सांग, त्याला याच्या विरोधात सांग. त्याने फोडला समाज आणि नंतर मग त्यांच्यासोबत युद्ध झालं आणि ते हरले, बेचिराग झाले. बरं, आपल्याही समाजात असंच होत आहे. कोण्यातरी नेत्याला, कोण्यातरी लीडरला बोलवायचं, त्याला पैसे द्यायचे, त्याला मानपान द्यायचे, त्याला पद द्यायचे आणि तोय म्हणते जणू काय मी ठेका घेतलाय समाजाचा, बस मीच आहे म्हणते आणि सारा समाज दावणीला बांधते. होत नाही असं? होते की नाही? नाचक्की आहे. तुमच्या माहितीसाठी नाचक्की करून घेतात लोक, बाबासाहेबांचा अपमान करून घेतात लोक. बघा, कधी कधी तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही अत्यंत खेदजनक आणि लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे आपल्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. बघा, सुधारणा जर झाली नाही तर फार अवघड गोष्ट होईल. बघा, म्हणून भगवंताने पण सांगितलं, आम्ही नेहमी सांगतो, 3 प्रकारचे लोक आहेत. शेवटचा पॉइंट सांगतो मी तुम्हाला, या जगतामध्ये आणि समाजामध्ये पण आपल्या 3 प्रकारचे लोक आहेत. बघा, एक तर समाजाला तोडणारे लोक काही काही आहेत. कसे? समाजाला तोडणारे. चांगलं चाललंय, व्यवस्थित चाललंय की नाही, तर ते बिघडवतील. बघा, बिघडवतात की नाही? जयंतीवरून भांडण करतील, मिरवणुकीवरून भांडण करतील, पंक्तीवरून भांडण करतील, जेवणाच्या पदार्थांवरून भांडण करतील, वर्गणीवरून भांडण करतील, माझं ऐकलं नाही म्हणून भांडण करतील. बरोबर करतात भांडण. बघा, समाज तोडण्याचं काम करतात, समाज तोडणारे. दुसरा प्रकार सांगितला, समाज फोडणारे पण लोक आहेत. बघा, आहेत का नाही? फोडतात. बघा, आता निवडणुकीच्या वेळेला लय दिसते तुम्हाला, फोडतच राहत. मी कालही सांगितलं, परवा परभणीला सांगितलं, आता लोक तर बापा रोजंदारीवर लावतात म्हणे बाया. माणसं लावत असतील. त्या दिवशी तिकडे पाहिलं परभणीला, मी गाडीतून येताना एकाच रंगाचे कपडे असलेल्या काही महिला दिसल्या. मी विचारलं बा माझ्या बाजूला, म्हटलं बा हे काय नेमकं सुरू आहे? ते म्हणे भंतेजी निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आणि ते म्हणे भंतेजी हे जे दिसू लागले की नाही लोक, हे रोजाने लावलेले लोक आहे, 500 रुपये रोज आहे. तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही. बापा बापा, तर हे गणित लय अवघड आहे. बघा, तुम्हाला सांगतो. म्हणून समाज तोडणारे एक, दुसरे फोडणारे. फोडतात ते बिलकुल, गट तट काय 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 काय. आता पहा ना तुम्ही, आता परिस्थिती समाजात आपल्या, दुसऱ्याचं सोडा, कोणाला मत द्यावं, सर्वसामान्यांसमोर हा प्रश्न आहे. त्या गोष्टी आहे का नाही? कोणाला मत द्यावं? कारण दातही आपलेच, ओठही आपले. ते दात म्हणते मला द्या, माझं घोडं बरोबर चाललंय, आणि ओठ म्हणते मला द्या, माझं घोडं बरोबर चाललंय. मताचा किती अधिकार आहे? एकच बाबासाहेबांना अधिकार दिला, कोणाला देवा? आणि मग हे पुन्हा त्यातल्या त्यात हे मतदार म्हणून बिघडलेलं असेल, ध्यानावर नसेल, तर हे म्हणते पाहू, म्हणते कोण जास्त देते
त्याला देऊ म्हणे. आणि देते बापा धडधड विकते, मत विकत नाही म्हणता का? बघा तुम्ही. आणि म्हणून हे आपण रोखोक बोलतो, पर्सनली कोणाला बोलत नाही, पण समाजात अशी परिस्थिती आहे, हे बोललं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तर परिवर्तन होईल, नाही तर काय परिवर्तन होईल? आणि म्हणून तोडणारे, फोडणारे आणि फक्त काही लोक आहेत ज्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढी आहे की ते समाज जोडणारे आहेत. आणि त्या जोडणाऱ्यापैकी तुमच्या हिंगणघाटामध्ये भारतीय बौद्ध महासभा मातृ संस्थेचे सगळे पदाधिकारी जे आहेत, त्या कार्यक्रमाचे आयोजक, ते समाज जोडणारे आहे. त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हे आमचे संजय वानखेडे आले, आम्हाला भेटले, किती विनवणी केली असेल यांच्या टीमनं. ते तर आमचे काय ते अध्यक्ष वाघमारे साहेब हार्ट अटॅक आला होते म्हणते. किती 80 वर्ष वय आहे म्हणते, 78 वर्ष वय आहे. बघा, तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा त्यांच्यामध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. बघा, त्यांचं ऑपरेशन झालं हृदयाचं, तुमचं तर झालं नसेल बापा, होईल. हृदयाचं ऑपरेशन झालं त्यांचं, 78 वर्ष वय आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति श्रद्धा, बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा आहे. आणि मी समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी जर मला काही जरी झालं तर हरकत नाही, पण मला काम करायचंय. हे तारुण्यातलं म्हणजे म्हातारपणातलं तारुण्य आहे. आणि असे जर म्हातारी माणसं आपले घराघरामध्ये निर्माण होतील तर बाबासाहेबांचं स्वप्न आणि संकल्प साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या माता भगिनींनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, मायांनो, बाबांनो, तुम्ही मायबाप आहात. तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मी हे बोलतोय. तुम्ही समाज तोडणारे किंवा फोडणारे नसले पाहिजे, नाही तर लय पाप लागते. पहा तुम्हाला, लय म्हणजे लय पाप लागते पहा. आणि पापाचं फळ उलटच येते पहा. तुम्ही म्हणत असाल तर त्याचा दृष्टांतही सांगतो जाता जाता. सांगू का? हा, नाही कसे म्हणा. भगवंताच्या काळातच घटना घडली श्रावस्तीला. भगवान आपले श्रावस्तीला होते की नाही, तेव्हा घटना घडली. एक शिकारी होता आणि एक भिक्षू होते. हे असं चिवर भिक्षूच, भगवत चिवर हे मोठं आकर्षक आहे. भिक्षूचं चिवर, भिक्षू आकर्षक असतात. तर मग एक शिकारी होता, तो सकाळी शिकारीसाठी बाहेर पडला. त्याच्यासोबत कुत्रे होते त्याचे. शिकारी पाहिले का तुम्ही? कुत्रेवाले शिकारी पाहिले? हो म्हणा, नाही म्हणू नका. हा, तर ते बाहेर पडलं. ते सकाळीच तर एक भंतेजी भिक्षाटनासाठी गावात येत होते. विहारातून, विहार गावाच्या बाहेर असायचे ना तेव्हा, आता गावात आले. तेव्हा गावाच्या बाहेर भगवंताची कॉन्सेप्ट आहे, विहार हे गावाच्या जवळही नसावं, दूरही नसावं. कारण भिक्षूंना पण डिस्टर्ब नाही झाला पाहिजे ध्यानासाठी किंवा सगळ्या गोष्टींसाठी. उपासकांना पण ते जास्त त्रास नाही झाला पाहिजे विहारात पोहोचण्यासाठी. तर मग हे शिकारी निघालं सकाळी सकाळी शिकार करण्यासाठी जंगलात. आणि विहारातून भंतेजी गावात भिक्षाटनासाठी येत होते. यानं भंतेजीचं तोंड पाहिलं. हे अपशकुन मानणार होत. तुमच्याकडे मानतात का नाही माहित नाही बापा, मानतात. हे तर लय डेंजर आहे. म्हणून बंद असाच बसला म्हणते, कॉईन उभाच राहिला म्हणते. मी तुम्हाला आताच करून दाखवत होतो, उभा ठेवू शकतो परातीमध्ये, प्लेटमध्ये. तुम्ही म्हणाल ते करून दाखवू शकतो इथं. काही त्याच्यात काही जादू म्हणतात छुंत, काही काही नाही. लय काय काय येते आपल्याला बी. पण मला काही म्हणू नका बाहेर करून दाखवा म्हणून. नाही तर आमच्या घरी या म्हणते 1 रुपया ठेवून पाहता का, अपशकुन भविष्य पाहता का? आणि खरंच भविष्य ते आपण विद्या आहे, तुमच्या माहितीसाठी सांग. ते जमते आपल्याला, पण तुम्ही म्हणू नका बा दाखवा म्हणून तुमच्या हाताला काय. त्याच्या भानगडीत पडू नका, धम्माचं आचरण करा. तर हे शिकारी होतं की नाही, यानं भंतीजीचं पाहिले, मुंडट बिंडट टाकलं बिकलं केलेलं आहे, असं परिमंडल केलेलं, हातामध्ये भिक्षा पात्र आहे. हे गावामध्ये निघाले भिक्षाटनासाठी, हे निघाले जंगलामध्ये शिकार करण्यासाठी. यानं भंतीजीला पाहिलं. हे काय धार्मिक बिर्मिक काही नव्हतं. आता हिंसा करणारं कुठे धार्मिक राहते काय? चोरी करणारं कुठे धार्मिक राहते काय? व्याभिचार करणारं कुठे धार्मिक राहते काय? खोटं बोलणारं, लबाडी करणारं कुठे धार्मिक राहते काय? आणि दारू गांजा बिडी तंबाखू सेवन करणारं कुठे धार्मिक राहते काय? ते गये गुजरे राहतात हे लोक, ते चांगल्याला बिघडवणारे लोक. खरं की खोटं? होच म्हणा, नाही काय म्हणा. आणि खरंच आहे बापा. तर मग
ते भंतेजी पाहिलं, हे गेलं जंगलात शिकारीसाठी. हे जंगलात गेलं, दिवसभर शिकार शोधली यानं, पण नेमकं त्या दिवशी याला शिकार नाही भेटली. शिकाऱ्याला याच्या मनात एकच विचार, त्या भगवेधारी बौद्ध भिक्षूला पाहिलं, त्याचं तोंड पाहिलं, आणि म्हणून मला काही शिकार भेटली नाही. त्या भंतीजीला भिक्षूला पाहिलं, त्याचं तोंड पाहिलं, म्हणून मला काही शिकार भेटली नाही. आणि हे संध्याकाळी मग शिकार काहीच भेटली नाही, कसं होईल काय होईल म्हणून म्हणून निघालं घराकडे निघालं. आणि भंतेजी नेमके मग काही कार्यक्रमाला गेले असतील, प्रवचनाला गावातून भंतेजी नेमके तेच विहाराकडे येत होते. विहार गावाच्या बाहेर होत. पुन्हा भेट झाली याच्या डोक्यात तेच होतं, भंतेजी ते भेटलं कोणीतरी, आणि म्हणून मला शिकार भेटली नाही. पुन्हा डबल यानं भंतेजीला पाहिल्यावर त्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आता हे जे होत गेलेली केस होत, एकदम थर्ड क्लास मानसिकता असे लोक असतात. तो याला भंतेजी बद्दल राग द्वेष चीड मनामध्ये होत, आणि याला वाटलं आता मी याला सोडत नाही. कोण कधी कोणाला त्रास देईल, कोण कधी कोणाच्या बद्दल द्वेष बाळगेल, क्रोध करेल, राग करेल, हे सांगता येत नाही बघा. आणि या द्वेषातून क्रोधातून चांगल्या लोकांनाही त्रास दिला जातो. स्वतः भगवान बुद्धाला सुद्धा त्रास दिला बघा त्या काळामध्ये, दिला का नाही? अहो लोक थुंकले भगवंतावर, माहिती तुम्हाला? उपवासी ठेवलं भगवंताला आपल्या, माहिती का तुम्हाला? भगवंताला मारण्यासाठी गुरुदुकूट पर्वतावर लोक पाठवले. देवदत्ताच्या सांगण्यावरून आझाद शत्रून सुंदरी नावाच्या स्त्रीचं लांछन लावलं, चिंचा नावाच्या स्त्रीचं लांछन लावलं भगवंताला, उपाशी ठेवलं भगवंताला. कितीतरी प्रसंग असे भगवंतावर घडलेले आहे. देवदत्तानं दगड मारला भगवंताला, मारला का नाही? चांगल्या लोकांनाही त्रास होतो तुमच्या माहितीसाठी. मी तर म्हणतो बा, वाईटाच्या तुलनेत वाईटाला कमी. कारण ज्या झाडाला फळं लागतात लोक त्याच झाडाला दगड धोंडे मारतात. ज्याला फळच लागत नाही त्याला कोणी दगड धोंडे कशाला रिकाम मारेल का? तर मग यानं भंतेजीला पाहिलं, याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. याच्या बरोबर होते याचे कुत्रे शिकवलेले, दूर होते भंतेजी. यानं कुत्र्याला लावून दिलं पहा. आणि कुत्रे छू केलं की ते कुत्रे फार हुशार असतात शिकाऱ्याचे. ते धावले भंतेजीवर धावले. तर भंतेजी आमच्यासारखं थोडं तरुण होत, ते बी धावले जीवाच्या अंकात आकांतानं. काय करावं आता? तर ते झाड दिसलं, गेले झाडावर चढले सर 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 सर. कुत्रे खाली, त्याचा मालक शिकारी खाली, भंतेजी वर. हे खालून शिव्या देत होतं भंतेजीला, आणि कुत्रे भुंकत होते. हे म्हणे सोडत नाही म्हणे, तुम्हाला तुला पाहूनच घेतो ना, असं करतो तसंच करतो. तुम्ही म्हणत असाल भांडणात कोणाला 7 जन्मापर्यंत बोलत नाही म्हणे काही. अरे बाबा, आताच गॅरंटी नाही तुमची, 7 जन्माची कशाची गॅरंटी घेऊन बसता? भगवान म्हणाले आपले, नाही वेरेन वेरानी संमंती कुदाचनन, अवेरेनच संमंती येस धम्मो सनंतनो, जाने प्रेमाने जिंकिले जगा, जाने प्रेमाने जिंकिले जगा. वीर असा गौतम आहे, वीर असा गौतम आहे, जाने प्रेमाने जिंकिले जगास. आहे की नाही? प्रेमाने जिंकलं की नाही भगवंताने? अंगुलीमालाला कशाने जिंकलं? प्रेमाने जिंकलं. आणि म्हणून हे शिव्या देत होतं शिकारी, खालून वर कुत्रे भुंकत होते. भंतेजी बिचारे परेशान झाले. त्यांना वाटलं बा आता आपलं काही खरं नाही. संध्याकाळी होत आली. मग यानं बाण सोडला बघा खाली शिकाऱ्याने. रागामध्ये माणूस काय करेल, क्रोधामध्ये मनुष्य काय करू शकतो, याची प्रचिती तुम्हालाही कोणाला आली असेल बघा. कारण क्रोधामध्ये आई समजत नाही, क्रोधामध्ये बाप समजत नाही, भाऊ बहीण नवरा बायको कोणी समजत नाही, धर्मगुरू चांगले माणसं कोणी समजत नाही. जर द्वेष क्रोध निर्माण झाला मनामध्ये तर ते पछाडून टाकते त्याला बघा, आणि ते त्याच्यातून काहीतरी वाईट केल्याशिवाय शांत बसत नाही. तर यानं बाण सोडला खालून भंतेजीला मारण्यासाठी, आणि तो बाण भंतेजीच्या पायामध्ये रुतला लागला बघा. रक्त बंबाळ झाले आणि तडपत होते. मग तडपत होते वरच्या वरतीच. तर ते जखमेला असं पाहण्यासाठी काहीतरी वाकण्यासाठी थोडेसे वाकले, आणि त्यांच्या अंगावरचं चिवर जे आहे का नाही ते खाली निसटून पडलं.
पडलं ते पडलं नेमकं त्या शिकाऱ्याच्या अंगावर पडलं. आता त्याचे कुत्रे जरी त्याचेच होते तर कुत्रे ते कुत्रेच. इथं माणसांना कळत नाही, कुत्र्याला काय ढेकळं कळेल. कुत्र्यांना वाटलं ते भंतेजी पडलं खाली, यानं कुत्र्यानं मालकाला तोडून फोडून खाल्लं बघा, मरेपर्यंत सोडलं नाही. भगवंताच्या काळात घडलेली घटना सांगतो आणि जाता जाता यासाठी सांगितली, कर्म सोडत. म्हणून त्या बाबासाहेबांनी महामानवाने आपल्यासाठी जीवाचं रान केलं की नाही. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली परवा. थांबले का? घरातच बसले का? माझं कसं होईल, माझी बायको गेली, माझे लेकर गेले, राजरत्न गेला, इंदू गेली, रमेश गेला, गंगाधर गेला, मी काही करत नाही समाजाचं भलं करण्यासाठी, कुठं जाऊ, माझी कमर दुखते, माझा पाय फ्रॅक्चर झाला, मला मणक्याचा त्रास आहे, मला बीपी आहे, मला डायबिटीज आहे. बसले का घरात? बसले का? शेवट पर्यंत काम केलं बघा, समाजाचा उद्धार करण्यासाठी, मेलेल्या समाजाला नवसंजीवनी देण्यासाठी, जिवंत करण्यासाठी, ताठ मानेने स्वाभिमानाने जगता यावं यासाठीची लायकी तयार करण्यासाठी आपला बाप झिजला खपला. स्वतःला त्रास असताना त्याची आपण औलाद आहोत बघा, समजलं. म्हणून आपण जर स्वतःपुरतं जगलो, त्या जगण्याला अर्थ आहे का? बाबासाहेब तर म्हणाले, असे लोक मेलेले बरे, हा शब्द वापरला. म्हणून शेवटी सांगतो तुम्हाला, कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में एक अंबेडकर पैदा करो, एक अंबेडकर पैदा करो, एक अंबेडकर पैदा करो जो इस भारत को बुद्धमय बनाएगा. ऐसे अंबेडकर को पैदा करो. वो अंबेडकर नहीं आएंगे, घर घर में अंबेडकर पैदा करो. याने जे तुमचे मुलं आहे त्यांना बुद्ध बाबासाहेबांचा विचार शिकवा, त्यांना धम्म संस्कार द्या, त्यांना सुसंस्कारी बनवा. समाजाचा आपण देणं लागतो याची जाणीव करून त्यांना द्या. आणि स्वतः सुद्धा त्यासाठी तुम्ही कामाला लागा. इथे एक सूचना आली बघा, धम्म परिषदेमध्ये श्रामणेर बनायला कोणी तयार नाही म्हणते. हे तर खरीच गोष्ट आहे बा, पण आमच्याकडे तर एवढं ऍडमिशन होते, तुम्हाला काय सांगू, भयंकर वेटिंग लिस्ट असते. तर इथे खरंच ही तर फार दुर्दैवीच गोष्ट आहे. भिक्षू झाल्याशिवाय, मी तिथे पण म्हणालो, मला वाटतं भारशंकर साहेबांना का वानखडे साहेबांना कोणाला तरी म्हणालो की याचा एक प्रभाव आहे बघा, तुम्ही पण विचार करा. गुरुजीला पण बोललो मी, याचा एक प्रभाव आहे. ही अर्हताची ध्वजा आहे. हे काय आहे? ही अर्हताची ध्वजा आहे. याच्याकडे पाहिल्यानंतर हात जोडा वाटतात, पण यातला माणूस जर व्यवस्थित असेल तर. खरं की खोटं? खरंच आहे. मी माझी पाठ थोपटून घेत नाही. आपलं तर तत्व ठरलेलं आहे बा, कारण आपण हे गोळ्या घालतो म्हणून सगळ्यालाच काय गोळ्या सहन होत नाही. त्यामुळे माझं तत्व मी ठरवून घेतलंय, कोणी वंदू अथवा निंदो, पुन्हा बोलवा अथवा बोलवू नका, पण हे गोळ्या घालणं सोडणार नाही. कारण समाजाची आज ही गरज आहे. ही नाळ आम्ही ओळखलेली आहे. कारण ध्यानाच्या ठिकाणी ध्यान शिकवावं, बरोबर आहे, परंतु जेव्हा समाज असा जमते त्या सगळ्यांना असं उद्बोधक प्रबोधनपर काहीतरी शिकवलं पाहिजे, असं आमच्या अभ्यासातून आमच्या लक्षात आलं. आणि म्हणून आम्ही असं बोलतो. तो बघा, तुम्ही श्रामणेर जास्त इथे शिबिरामध्ये झाले नाही, असं एक काय म्हणू त्याला, की त्यांची एक निराशा आहे. तर पुढल्या वेळेला मला वाटतं किमान 50, पुढच्या वर्षी घेता की नाही कार्यक्रम? हा, होच म्हणतात. पुढच्या वर्षी तुमच्याच माध्यमातून कार्यक्रम घेतात, तर पुढल्या वर्षी किमान किती, म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही बापा, जास्तीत जास्त तर ती आम्ही 50च म्हटलं बा, 100, पण सुव्यवस्थितपणे श्रामणेर शिबिर झालं पाहिजे. आणि तुमच्यातूनच तुमचे मुलं म्हणा किंवा माणसं म्हणा 50 तरी किमान तयार झाले पाहिजे की नाही? हा, हो म्हणजे बायाच हो म्हणू लागल्या, ज्यांना इकडे हिंदी नाही त्याच हो म्हणू लागल्या. पुरुषांनी हो म्हटलं पाहिजे आणि तुम्ही इकडे आलं पाहिजे. तर नक्कीच पुढच्या वर्षी गुरुजी लोक वाढतील याची आपल्याला शाश्वती आहे. आपण सर्वांनी इथे आम्हाला बोलावलं आणि ही अधिकची धम्मदेशना यासाठीच दिली
की हे इकडे एक जण बसून आहे, इकडे एक जण बसून, इकडे तर 2-4 बसून आहेत आणि यांनी अगोदरच सांगितलं की बा जास्त बोला. आणि खरंच लोक जसं आधाशासारखं खातात तसं आम्ही आधाशासारखं बोलतो, जेणेकरून जास्तीत जास्त प्रबोधन होईल. म्हणून तसं तर आपलं द ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे, तुमच्यापैकी बरेच जण ऐकतही असतील, फॉलो करत असतील, सबस्क्राईब पण करत जा, एकमेकांना व्हिडिओ शेअर करत जा. वैविध्यपूर्ण विषय असतात, एकच कोणता विषय नसतो. आपण महामंगल सुत्त सुद्धा विस्ताराने शिकवलेला आहे, सिगालोवाद सुत्तही शिकवलेला आहे, पराभव सुत्त पण शिकवलेला आहे, वत्सल सुत्त पण शिकवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित अनेक विषय आपल्या चॅनल वरती आहेत. म्हणून तुम्ही आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलला भेट द्या, त्याला सबस्क्राईब करा. आणि प्रवचन नवरा बायकोच्या बद्दलचे लय प्रवचन आहे, सासू सुनाच्या बाबतीतले लय प्रवचन आहे. असं काही विचार करू नका बा त्या बाबतीत आहेत का नाही, लय आहे तसे तर बापा. ते शेअर करत जा, अशी एक सूचना माहिती देतो आहे. औरंगाबादेत आपण सिडको कडून बुद्ध विहारासाठी जमीन विकत घेतली आहे, ज्या ठिकाणी द ग्रेट हॅपीनेस नावाचा 4 माळ्याचा टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभा करतो आहे. आणि ज्या इच्छुक श्रद्धावंतांना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या आदर्श बौद्ध समाज या उपक्रमामध्ये सहकार्य करायचं आहे, दान पुण्य करायचं आहे, ते सहकार्य दान पुण्य करू शकतात. मटेरियलच्या स्वरूपातही करू शकतात किंवा आर्थिक स्वरूपात करू शकतात, पण ते ऐच्छिक आहे. ही एक सूचना वजा निमंत्रण देऊन माझ्या शब्दांना इथे मी पूर्णविराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The Great Happiness. बुद्धं